श्रीमंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सब संतन की जय। नीरे गमा मरे मग परे धनी रे धसा। साधा यमनच आहे. सर्वांनी माझ्या पाठोपाठ म्हणायचं. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. धिन धिन धा तिन त्रक धिन धग त्रक. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. श्री राम श्री राम जय जय राम. 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 श्री राम श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की, भगवती श्री सीता माता की, श्री महारुद्र हनुमान की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारि वाचा, गमो पंथानंतया राघवाचा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी रे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवंताच्या कृपेने मिळालेल्या या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर
या देहाचा वर्धापन दिन कसा करावा याबद्दल शास्त्रांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी शास्त्र असं म्हणतं, वर्धापना दिवशी जीवनाचा सर्वांगीण विचार करावा. आणि म्हणून आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं विवेकदादांच्या आपण छोटंसं चिंतन करणार आहोत. पण व्यवहाराप्रमाणे आपण त्यांचं छोटं अभिनंदन करूया. मी सांगतो, आपण माझ्या पाठोपाठ ते पण छोटंसं 2 कडव्यांचं पद आहे ते म्हणा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हॅपी बर्थडे म्हटलं जात नाही. ते काही चुकीचं आहे असं नाही, ते जिथं म्हटलं जातं त्यांच्या पद्धतीनं ते बरोबर आहे. पण आपल्या दृष्टीनं असं म्हटलं जातं की हा दिन सुदिन या पृथ्वीवरती तुम्ही हा देह धारण करून अवतीर्ण झालात, हा जो सुदिन आहे हा तुम्हाला कायम यशदायी ठरो, कल्याणकारी ठरो, अशी संस्कृत प्रार्थना आपण म्हणूया. माझ्या पाठोपाठ फक्त फॉलो करा. सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव, सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव, भवतु मंगलं जन्मदिनं, भवतु मंगलं जन्मदिनं, विजयी भव सर्वत्र सर्वदा, विजयी भव सर्वत्र सर्वदा, भवतु मंगलं जन्मदिनं, भवतु मंगलं जन्मदिनं, सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव, सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव, भवतु मंगलं जन्मदिनं, भवतु मंगलं जन्मदिनं. मार्कंडेय महाभाग बोला. सप्तकल्पांत जीवनम् आयुरारोग्यमैश्वर्यं देहि मे मुनिपुंगवः. श्री मार्कंडेय भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. मनुष्य जन्माला आल्यानंतर इतर प्राण्यांपेक्षा अनेक पद्धतीने प्रगती करतो आणि अनेक प्रकारच्या सुखवस्तू, सुख देणाऱ्या वस्तू एकत्र करण्याकरता आटोकाट धडपड करतो. इतर प्राण्यांपेक्षा मनुष्याच्या जवळ अनेक पद्धतीची बुद्धी खूप जास्त आहे. इतर कुठलेही प्राणी कारण नसताना कधीही खाण्याचा साहित्य जमा करून त्याचा विनियोग कसा करू, म्हणजे आहेत मधमाशा आहेत, मुंग्या आहेत, ते पावसाळ्याच्या दृष्टीने जमा करतात सगळे लोक. पण मनुष्याच्या जवळ इतकी व्यवस्था आहे बुद्धीची, सगळ्यात जास्त बुद्धी माणसाला दिलेली आहे निसर्गाच्या व्यवस्थेने. आणि त्याला ज्या प्रवाहामध्ये तो जन्माला आलेला आहे त्या प्रवाहात ज्याला सुख असं म्हटलं जातं, कारण त्या प्रवाहात तो आहे म्हणून तोही तसाच विचार करतो आणि ते सगळं जमा करण्याचा प्रयत्न करतो आणि आपला संसार, आपला प्रपंच धन्य व्हावा असं त्याला वाटतं. पण कधीतरी शांत बसून धन्य असा संसाराची काय लक्षणं आहेत याबद्दल अधिकारी लोकांनी काही म्हटलंय का, विचारवंतांनी, संतांनी, महंतांनी काही म्हटलंय का, याचाही अभ्यास करावा. केवळ प्लेजर ऑफ पझेशन ज्याला म्हणतो त्याला सुख समजून किंवा त्याला श्रेष्ठत्व समजून मनुष्य धड पडेपर्यंत धडपड करतो
आणि उशिरा शेवटी त्याच्या लक्षात येतं की मेरा जीवन कोरा कागज. हे उशिरा लक्षात घेऊन उपयोग नाहीये. ते सगळं असलंच पाहिजे आपल्याजवळ काय गाड्या घोडे अमकं तमकं असलं पाहिजे, चांगल्या जमिनी असल्या पाहिजेत, फ्लॅट असला पाहिजे, आरोग्य असलं पाहिजे, मैत्री असली पाहिजे, भरपूर प्रतिष्ठा असली पाहिजे, मुलं बाळं चांगली असली पाहिजेत, नातेवाईक सगळं असलं पाहिजे. पण यात अजून काहीतरी असलं पाहिजे असं संत सांगतायत. त्याचा आपल्याला आज विचार करायचा आहे. कारण आत्ता ज्या काही मी यादी बोललो परत ती यादी बोलायला नको. ते ज्याच्याजवळ आहेत त्याला धन्यतेचा अनुभव स्वतःला आतमधून आलेला असतो का नसतो याबद्दल संशय आहे. लोकांच्या दृष्टीने त्याला वाटत असतं किंवा लोकही समजत असतात यांच्याजवळ इतकी चांगली गाडी आहे म्हणजे हे सुखी असतील, यांचं आरोग्य कधी बिघडत नाही म्हणजे हे सुखी असतील, यांचे नातेवाईक चांगले आहेत म्हणजे हे सुखी असतील, इत्यादी इत्यादी. पण त्याला वैयक्तिक माहिती असतं की माझ्याजवळ सगळं हे आहे तरी सुद्धा काहीतरी ओक आहे. याच्यावरनंच ओक आडनाव पडलेलं असावं. काहीतरी कमी, काहीतरी न्यूनता वाटते बघा. नाही यार हे आहे पण अजून काहीतरी त्याला पाहिजे असतं. मुंबईमध्ये ज्यांची 22 मजली इमारत आहे त्या इमारतीवर हेलिकॉप्टर उतरतं म्हणे. त्यांना विचारलं सगळं आहे का? नाही हो म्हणले. म्हणून कुंभस्नानाला मुद्दाम आलोय. परवा त्यांचा फोटो पाहिला असेल आपण. म्हणजे काहीतरी अजून बरं कुंभस्नानाला गेलेल्या सुद्धा अजून काहीतरी पाहिजेच आहे. ते काय पाहिजे? आपला संसार सगळ्या अर्थानं धन्य कशाने होतो याबद्दल अनेक संतांनी अनेक गोष्टी म्हटलेल्या आहेत. पण माझे समर्थ एखाद्या गोष्टीचा तपशील सांगायला लागले की जास्त तपशील सांगतात. मूर्खाची लक्षणं समर्थ सांगायला लागले ना की एकाही मूर्खाला सोडत नाही. मूर्खाची संगती तरी तो एक मूर्ख हे तरी येतच. अज्ञानाची लक्षणं ज्ञानोबा सांगायला लागले ना की इतकी अज्ञानाची लक्षणं सांगितली आहेत की एवढा अज्ञानाचं ज्ञान त्यांच्याजवळ आहे. माझ्याजवळ अज्ञानाबद्दलही अज्ञान असतं. म्हणून साक्षात्कारी संतांची वाणी ऐकावी. सक्सेसफुल म्हणजे फक्त व्यवहारात सक्सेस झालेल्यांचं ऐकू नये. कारण ते केव्हा तरी अनसक्सेस, केव्हा तरी ते रडत असताच हो. सगळ्या अर्थानं अनेक सिद्धी प्राप्त असणारी सुद्धा शेवटी आत्महत्या करतात असं आपल्याला कळतं. अनेक अमुक गोष्टी प्राप्त आहेत ते स्वतःला गोळी मारून घेतात किंवा काहीतरी करतात. म्हणजे याचा अर्थ त्यांच्यात काहीतरी कमी आहे, काहीतरी न्यूनता आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी धन्य संसार होत असे असं एक 5 कडव्यांचं पंचक जसं अष्टक असतं तसं पंचक रचलेलं आहे. 5 गोष्टी शांतपणे बसून ऐकावं. यातलं माझ्या प्रपंचात काय आहे, माझ्या रोजच्या जीवनात यातलं काय आहे याचा विचार करावा. आणि म्हणून मी गावोगावी सांगतो हा तरुणांनी करावा. लहानपणापासून हा विचार करावा. हे फार उशिरा ऐकून फक्त हे नाहीये एवढंच कळेल आपल्याकडं. हे आपल्याकडं असण्याकरता आपण काय प्रयत्न करायला पाहिजे हे लहान मुलांना कळतं, लहानपणी कळतं. असो, पण ज्या कन्सेप्ट समर्थांनी सांगितल्यात आणि समर्थ बोलतात, कुठलेही संत बोलतात ते शास्त्र बोलतात. कुठलाही संत मला असं वाटतं असं म्हणत नसतो. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पाहावे पुराणी विचारुनी. पुराणांना विचारा म्हणजे वेदव्यासांना विचारा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी. व्यासांच्या खुणा म्हणजे व्यासांनी सांगितलेलं शास्त्र. ऋषी मुनींनी म्हणजे जुन्या सायंटिस्टनी, आपले जे सायंटिस्ट त्यांना ऋषी म्हणायची पद्धत आहे. आजचे जे सायंटिस्ट आहेत ते सगळं फिजिकल लेवलला सायंटिफिक लेवलला प्रयोग करतात. पण आपल्या ऋषींनी सायंटिफिक प्रयोग केलेच, पण त्याबरोबर मेडिटेशनच्या द्वारे सगळ्या गोष्टी जाणल्या. ज्ञानोबा सांगतात विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले. म्हणून त्यांच्या बोलण्याला एक वेगळा आधार असतो, त्यांच्या बोलण्याला एक वेगळा अधिकार असतो. म्हणून प्रामाणिक साधकानं जो स्वतःला खरंच शहाणा मानतो त्यानं संतांचं म्हणणं काय आहे, हे संत याचा अर्थ सायंटिस्ट आहेत होते. असे कुठेतरी कोपऱ्यात बसून माळ घेऊन बसलेत असं तुम्हाला त्यांचं स्वरूप दिसेल. त्यांचा तो आदर्श आहे. त्यांनी तुम्हाला सांगायकरता काहीतरी पोझिशन दाखवली, पोस्टर दाखवलं पाहिजे ना, असा मी बसत होतो म्हणजे तसे तरी बसा. पण तसं बसून सगळ्या म्हणजे फार सुंदर वचन आहे वसिष्ठांचं, योग वसिष्ठामधलं. वसिष्ठ म्हणाले पृथ्वी गोल आहे हे समजायला कुठेही लांब जायची गरज नाही. सूर्य गोल आहे की नाही, चंद्र गोल आहे की नाही, याच्यावरनं पृथ्वी गोल आहे, संपला विषय.
आणि म्हणून त्या लोकांचं म्हणणं खूप गांभीर्यानं ऐकलं पाहिजे, नीट लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्यासमोर ते पंचक अष्टक नाही आहे, ते 5 श्लोक आहेत, ते मी आपल्यासमोर ठेवतो. आधी एकदा म्हणून घेतो, एकदा कानावरनं जाऊ द्या, आणि मग एक एक गोष्टीचा विचार करू. जेवढा वेळ आपलं काय हे प्रवचन होईल तेवढ्या वेळात आपल्याला कंटाळा न येऊ द्यायची जबाबदारी माझी, आणि लक्ष देऊन ऐकण्याची जबाबदारी तुमची. काय म्हणाले समर्थ? धन्य संसार होत असे, हे त्याचं पालुपद आहे शेवटी. पण त्याच्या अलीकडे त्यांनी 3 चरणं लिहिली प्रत्येक याच्यामध्ये, प्रत्येक ओळीमध्ये. मर्यादा न्याय नीतीची अन्याय न घडे कदा, सन्मार्ग योग देवाचा धन्य संसार होत असे. 1. अन्नोदक वस्त्रदाने धन्य तो ब्राह्मणी भजे, उदास वृत्तीने लोकी धन्य संसार होत असे. होमयाग पुरश्चरणे निरूपणे हरिकथा, ब्रह्मसंतर्पणे यात्रा धन्य संसार होत असे. नवविधा भक्ती देवाची मुख्य कोण विचारणा, अध्यात्मशोधिती सर्वे धन्य संसार होत असे. पंचीकरण महावाक्य श्रवणे मनने सदा, सत्संगे निस्संग होता धन्य संसार होत असे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणाले, एवढ्या गोष्टी तुमच्या संसारात असल्यात तर तुम्ही धन्य, म्हणजे सो लकी. तुमच्यासारखा कोणी श्रेष्ठ नाही. आशांच्याच घरी भगवंताचे भक्त अवतार घेतात, अशाच ठिकाणी शंकराचार्य अवतरले, अशाच ठिकाणी रामदास स्वामी तुकोबा अवतरले. हे जर नसेल तर पवित्र अशा जीवांना सुद्धा उतरायला नको वाटतं त्यांच्या पोटी. आणि म्हणून या गोष्टी माझ्या प्रपंचात आहेत का, याचा ज्याचा त्यांनी विचार करा. नसतील तर त्या आणण्याचा प्रयत्न करावा. जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या तर आणाव्यात. त्यांनी सांगितले रोज 1200 सूर्यनमस्कार घाला. 12 तर घाला. 12ने काहीतरी तर फरक पडेल की नाही. 12चे 50 झाले कधी कळणार नाही. बरं, बाकी तुम्ही पहिलवान व्हाल न व्हाल, पण आयुष्यभर फिट तर राहाल की नाही. समर्थांची ओवी आहे दासबोधातली, जितुके होईल तितुकाला आळस करू नये. 3 वेळा संध्या करावी. नाही जमत 2दा करा, नाही जमत 1दा करा, नाही जमत 3 दिवसात 1दा करा, नाही जमत 7 दिवसात 1दा करा. कमीत कमी 7 दिवसात एक जरी संध्या केली तरी पुरते. म्हणजे रोज करत असेल तर 7 दिवसांनी करू नका. 7 दिवसात संध्या केली नाही तर पुन्हा मुंज करावी लागते. मी कशासाठी बोलतोय? अकरणात अपि मंदकरणम श्रेयः. समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग. अजिबात नाही पेक्षा बरं आहे की नाही, असा विचार करूया. पण यात इतका डीप स्टडी केलाय समर्थाने आपल्या संसाराचा. या जन्मीचं आपलं कल्याण, पूर्वीच्या जन्माचे काही दोष असतील तर ते क्लिनिंग, आणि पुढच्या जन्माची परलोकाची व्यवस्था उत्तम, आणि यथाकाली मोक्षाची व्यवस्था उत्तम. ही जी नियोजन पद्धती आहे, प्रबंधन शास्त्र नावाचं शास्त्र आहे ना, मॅनेजमेंट ऑफ अवर लाईफ, हे कसं डिटेल किती तपशीलवार समर्थांनी सांगितलंय. सुरुवात ऐका, काळजीपूर्वक ऐका. प्रवचन ऐकल्यासारखं ऐकू नका. पण फक्त प्रवचन मनुष्य गाफील राहून ऐकतो, बाकी सगळं मनापासून. बातम्या नीट ऐकतो, राजकारण नीट ऐकतो, मॅच नीट ऐकतो, प्रवचन चालू द्या, ते काय असो. पहिली गोष्ट त्यांनी सांगितली, धन्य संसार होत असे. मर्यादा न्याय नीतीची अन्याय न घडे कदा, सन्मार्ग योग देवाचा धन्य संसार होत असे. मर्यादा, आपण ज्या देहामध्ये आलेलो आहोत तो देह आपण कुठेतरी प्लॅन्ट केलेला आहे, कुठेतरी ठेवला आहे. म्हणजे जबाबदारी दिल्यात त्याला. तो कुणाचा तरी नवरा आहे, कुणाची तरी बायको आहे, कुणाचा तरी बाबा आहे, कुणाचा तरी मुलगा आहे, कुठल्या तरी ऑफिसमध्ये तो कामाला आहे. म्हणजे त्याला जुन्या भाषेमध्ये वर्णाश्रम धर्म म्हणत असत. वर्ण याचा अर्थ जगाकरता आपण जे करतो तो आपला वर्ण असतो. वृ धातू आहे, वृत्ती.
म्हणजे व्यवसाय. जगाकरता तुम्ही हे रिसॉर्ट चालवता, जगाकरता मी प्रवचन करतो, जगाकरता हे पेटी वाजवतात, जगाकरता हे तबला वाजवतात. आपण हे लोकांना देतोय. या कर्तव्याला धर्म याचा अर्थ कर्तव्य बरं का. वर्ण धर्म म्हणतात. तुम्ही लोकांकरता जे कुठल्या कंपनीत काम करत असाल त्या कंपनी लोकांकरता काम करते, म्हणजे त्याद्वारे तुम्ही लोकांकरता. समाजाकडनं तुम्ही काहीतरी घेता ना, मग त्याकरता तुम्ही काहीतरी देता. याला वर्ण कर्तव्य म्हणतात. वर्ण धर्म. धर्म म्हणजे कर्तव्य. धर्म याचा अर्थ रिलिजन घेऊ नका. रिलिजन याचा अर्थ उपासना पद्धती. मातृधर्म पितृधर्म आहे की नाही, मग काय रिलिजन ऑफ मदर म्हणाल का तुम्ही, रिलिजन ऑफ फादर म्हणाल का. धर्म याचा अर्थ ड्युटी. ते जेव्हा लोकांकरता समाजाकरता करतो त्याला वर्ण धर्म म्हणतात, आणि आपल्या कुटुंबाकरता करतो त्यावेळेला आश्रम धर्म म्हणतात. आश्रमात आहोत ना आपण कुठल्या तरी. एक ब्रह्मचारी असतो म्हणजे विद्यार्थी असतो, किंवा गृहस्थ असतो, किंवा गृहस्थाश्रम संपलेला असतो, वानप्रस्थी असतो, किंवा संन्यासी असतो. मग आश्रमाची कर्तव्य, याला म्हणून पूर्वीचा शब्द आहे वर्णाश्रम धर्म. या देहाला घेऊन आपण जे जगात उतरलोय त्या आपल्या वागण्याला मर्यादा असावी. समर्थ सांगतात मर्यादा न्याय नीतीची. दोन गोष्टींची मर्यादा. कुणावर कधी अन्याय नाही घडता कामा माझ्याकडून. अन्याय न घडे कदा. मी घराचा ब्रेड विनर आहे असं समजा. माझ्या पत्नीवर, माझ्या मुलाबाळांवर, माझ्या नातेवाईकांवर मी घराचा कर्ता पुरुष आहे. मी पैसे मिळवतोय म्हणजे मी घरामध्ये राजा आहे म्हटलं तर एका अर्थानं राजाची जबाबदारी मी पार पाडतो त्या लोकल लेवलला. पण मी कुणावर अन्याय करता कामा नाही. सगळ्यांना मी न्याय दिला पाहिजे. स्वतःच्या देहासकट सगळ्या आजूबाजूच्या लोकांना न्याय दिला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, बॉस असतो तो आपल्या एम्प्लॉईजना त्रास देतो, हॅरेसमेंट करतो. असं धन्य संसार व्हायचा असेल तर कधीही असं होता कामा नये माझ्याकडून. मी कुणावर अन्याय करता कामा नये. मर्यादा न्याय नीतीची. नीती आणि न्याय या दोन्हीच्या मर्यादा मी सांभाळल्या पाहिजेत. आमच्या घरात सगळं अमर्याद आहे, कसेही कपडे घाला, मर्यादा सोडा नाही. आज मनुष्य तसा वागतो. एक सैराट नावाचा चित्रपट आला होता बघा मागे, सैराट, आणि त्याला त्यातल्या बऱ्याचशा यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळालं. हे लोकाच्याकडचं बघायला ठीक आहे, आपल्या घरात व्हावंसं वाटतं तसं. सैराट याचा अर्थ कानामध्ये वारं शिरलेलं गुर, कुठल्या दिशेला धावेल सांगता येत नाही. असं माझं जीवन नसावं. मी कितीही श्रीमंत असेल मी मर्यादेनं वागलं पाहिजे. माझ्याजवळ कितीही तारुण्याची शक्ती असेल मी मर्यादेनं वागले पाहिजे. आणि माझ्याजवळ कितीही सत्ता असेल ती मर्यादेनं वागलं पाहिजे. मर्यादा जर मी सोडली तर केव्हा ना केव्हा मला ते भोगावं लागणार आहे. म्हणून आजच याची व्यवस्था करून ठेवायची. माझ्याकडं सगळं आहे पण प्रत्येक गोष्टीवर रिस्ट्रिक्शन. पुष्कळ आहे तो गुलाबजाम, मी 2च खायचे आहेत कारण डॉक्टरनी सांगितलं आहे, इशारा दिलेला आहे. तुम्ही तुमच्या अंगामध्ये साखरेची फॅक्टरी आहे, वेगळं काही वर्ण मर्यादा आहे की नाही. किंवा तब्येत चांगली आहे तरीही मर्यादा. हा मर्यादा हा शब्द किती लांबवता येईल. आई वडिलांशी वागताना मर्यादा, साधू संतांशी वागताना मर्यादा. मला विचाराचं स्वातंत्र्य आहे पण माझ्या आचारावर मात्र निश्चितच चांगलं वागण्याचं बंधन आहे. विचार स्वातंत्र्य असावं पण आचाराचं स्वातंत्र्य नाही आहे. विचार करा तुम्ही, पण मी कसाही वागेन, कुठनंही करेन. कशाला सिग्नल लावलेत? मर्यादा न्यायनीतीची. कशाला ते हेल्मेट नाही घातलं तर आपल्याला हे पावती करतात, रिसीट करतात? मर्यादा न्यायनीतीची. कमी जास्त काही झाल्यानंतर डॉक्टर सांगतात की नाही, WBC काउंट बघडलाय बरं का तुमचा, RBC काउंट खराब झालाय, तेव्हा चालायला लागा, अमुक करा. मर्यादा न्यायनीतीची. आपलं सगळं जीवन मर्यादेनं पाहिजे. आणि याकरता दुसऱ्यांनी सांगितल्यानंतर मी मर्यादेनं वागेन नव्हे, शास्त्रांनी सांगितलंय म्हणून मी आयुष्यभर मर्यादेनं वागेन. म्हणून लहान मुलांना मर्यादा दाखवायची आहे. हल्ली लहान मुलांचे खूप लाड करतात बघा, खूप अति लाड. म्हणजे आपल्या लहानपणी होते का लाड सांगा? काही कारण नसताना आई वडील एका दुसरा फटका जाता येता, काही नाही कारण, असू देत. बरं त्याचं वाईटही वाटायचं नाही का हो? असं का? 5 वर्षापर्यंत लाड केले पाहिजेत मुलांचे, भरपूर लाड करावेत 5 वर्षापर्यंत. लालयेत 5 वर्षांनी 10 वर्षांनी ताडयेत. 5 ते 15 एखादा फटका आठवड्याला असू दे म्हणून द्यावा म्हणाले.
त्यातला विनोद सोडून द्या, मुद्दा लक्षात घ्या. कशाला 10 ते 15 या 10 वर्षामध्ये भीती नावाची गोष्ट त्याच्यात असली पाहिजे. मी जर असा वागलो तर मला आई रागावेल, बाबा रागावतील, अशी होती की नाही मर्यादा पूर्वी आठवा आपलं लहानपण. कुठलाही मनुष्य, आपण गल्लीत खेळत असू, आपल्या पेठेत खेळत असू, तर अनोळखी मनुष्य ओरडायचा, ए कार्ट्या धुळीत खेळू नको, मातीत नाल्यात आहे, हात काय घालतोयस, अहो चेंडू गेलाय, हात धु स्वच्छ, असं म्हणायचं की नाही अनोळखी मनुष्य. आणि आपण त्याला घाबरायचो की नाही? आपण घरी जाऊन तक्रार करायचो का कधी आईकडं बाबांकडं, तो मनुष्य मला ओरडला. जर आपण तक्रार केली तर उत्तर पूजा घरचे लोक करायचे आपली, तुझंच कार्ट्या काय ते होतं की नाही? आठवाय. आता तुम्ही एखाद्याला सांगायला जा अनोळखी मुलाला, अरे बाळा खेळू नकोस, गाड्या जोरात येत आहेत, ऍक्सिडेंट होईल, तो सांगतो तुमच्या, बघा सुचलं की नाही? का दुःखी आहे मनुष्य विचार करा. कारण मर्यादा संपली. मला याचा विस्तार नाही करायचा, मी प्रत्येक गोष्टीचा विचार फक्त ठेवून देतोय, म्हणजे बीज पेरावासा. आता वृक्ष तुम्ही करा याचा विचार. खूप सूक्ष्म विचार केलाय समर्थांनी. वाटेल तशी माणसं वागतात, अमर्याद वागतात, आणि नंतर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली चांगल्या लोकांच्या शापाला बळी पडतात. गोपालकृष्णांचा मुलगा सांब, गोपालकृष्णांकडे काय कमी आहे? सगळे संस्कार चांगले दिलेले आहेत, पण माझे वडील काय बिनधास्त आहेत, तो माझ्या वडिलांना कोणी या जगात हरवू शकत नाहीये. बेस्ट पॉलिटिशियन इन द वर्ल्ड कृष्ण, याचा उग्र दर्प या मुलांच्या मध्ये आला. आणि त्या सांबानी दुर्वासांची चूक केली. मी त्या तपशिलात जात नाही, दुर्वासांची चूक केली आणि दुर्वासांनी शाप दिला, तुम्हाला मर्यादा राहिली नाहीये, तुम्हाला शाप देतो, तुम्ही एकमेकांच्यात मारामारी करून मराल, संपाल. आणि इतके मोठे यादव, केवढे पराक्रमी होते, पण कृष्णाने हा शाप निवृत्त केला नाही. यांनी मर्यादा सोडली, हे संपलेच पाहिजेत. आणि बहुतेक सगळे यादव जे उन्मत्त होते ते एकमेकांच्या मध्ये मारामारी करून संपले. भागवतातल्या 11व्या स्कंधातला 31वा अध्याय. पहिल्या अध्यायात शाप मिळाला नाही, 31व्या अध्यायात कृष्णांना सुद्धा तो शाप लागलाय. कृष्णाने तो स्वीकारला, कारण माझ्या लोकांनी ही मर्यादा सोडली आहे ना, तो बाण पायाला कृष्णांना लागलाय, निमित्त का होईना. म्हणून जीवनात पिढ्यानपिढ्या ही गोष्ट मागावी देवाकडे, देवा आमच्या पिढ्यानपिढ्या मर्यादा सोडू नये कोणी, सगळ्यांनी व्यवस्थित वागा. घाबरलं पाहिजे ना, आपण माणसाला नाही घाबरायचं, आपण शास्त्राला घाबरायचं. कसंही उन्मत्तपणानं वागतात, त्याचा परिणाम भोगावा लागतो. म्हणून समर्थ सांगतात, तुमचा संसार धन्य कधी होतो? मर्यादा, न्याय, नीतीची, नीतिमान जीवन पाहिजे, शुद्ध चारित्र्य, पवित्र चारित्र्य. आपण धुतल्या तांदळासारखं म्हणतो ना, अतिशय पवित्र जीवन असावं. आपण ती इंग्लिश मधली म्हण ऐकली असेल, इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, बट द कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. म्हणून आपल्याकडे सगळ्यात महत्व कॅरेक्टरला दिलेलं आहे. लिव्ह इन रिलेशनशिप, याचा किती जगात बोलबाला असो, आपण समर्थांचे आहोत, आपण तुकोबा ज्ञानोबांचे आहोत, आपण यांचे नाही आहोत. बिल गेट्सने डिवोर्स घेतला, मग काय मी पण घेतला पाहिजे काय? तो कोण गरीब खान आहे, त्याचे 3 डिवोर्स झाले, मग आपणही घेतला पाहिजे काय? नाही, माझं जीवन ते काही आदर्श नाही आहेत हो. त्यांचा चित्रपट पहा, बिल गेट्स कडून ते सगळे शहाणपणा घ्या बाकीच्या व्यवहारातला, पण आदर्शाच्या बाबतीत, प्रपंचाच्या बाबतीत समर्थ आपल्याला आदर्श आहे. आपल्याला लोकमान्य टिळक आदर्श आहे. लोकमान्य टिळक जेलमध्ये होते आणि त्यांच्या सौभाग्यवती गेल्या सत्यभामाबाई, खूप रडलेत लोकमान्य, आणि तिथून नची केळकरांना पत्र लिहिले, ते पत्र उपलब्ध आहे. ते सांगतात, सगळ्या भारतीयांनी मला लोकमान्य ठरवलं, पण मी खरं सांगतो नरहर पंत, मी खरं सांगतो, आपल्या जीवनात सगळ्या मर्यादा पाळून घराचा उमरा न ओलांडता माझ्या पत्नीने मला लोकमान्य बनवलं, सगळं क्रेडिट तिला आहे. सांगा, हा आदर्श आहे का आत्ता मगाशी जी नावं घेतली तो आदर्श आहे? नीतिमान असलं पाहिजे जीवन. केवळ नीती म्हणजे चारित्र्याचा मुद्दा नाही, घरातलं एकमेकांच्यावर प्रेम असलं पाहिजे, याला नीती म्हणतात. नुसते प्रामाणिक आहेत एकमेकांशी, मोबाईलवर वेगवेगळे बसतात. पूर्वी सगळ्या जगाला, घराला सोडून माणसं वेगळं राहायला लागले की संन्यासी म्हणत असत त्याला, आता त्याला ऑनलाईन म्हणतात. मध्यम
मध्यमच आहे. आपण ऐकलंय हे पद, मी बहुतेक रामकथेत म्हटलंय की कसं असावं घर, घर कसं असावं याच्याबद्दल एक गजानन महाराजांचे भक्त आहेत, मला वाटतं रानडे आडनाव त्यांचं, त्यांनी एक छान पद लिहिलंय. मर्यादा न्याय नीतीची करता बोलतोय बरं हे. ते म्हणाले आपलं घर कसं असावं, इतकं शुद्ध प्रेम घरातलं एकमेकांच्यावर असावं. नवऱ्याचं बायकोवर, बायकोचं नवऱ्यावरती, त्याच्या आईवडिलांवरती, याचं तिच्या आईवडिलांवरती, मुलाबाळांवरती, सुनांवरती इतकं शुद्ध प्रेम, नातवंडांवरती इतकं शुद्ध प्रेम, आसक्तीनं प्रेम नसावं. ते प्रेम कर्तव्य म्हणून असावं एक मुद्दा, आणि ते कर्तव्य मतलबाशिवाय असावं. अनोळखी माणसाबद्दल सुद्धा मला अनादर असावा. माझी सुरक्षा कलियुग आहे म्हणून मी सांभाळावी हे बरोबर आहे, पण समोरचा मनुष्य वाईटच आहे धरू नये. म्हणून काय म्हणतो तो कवी, केवळ आपुल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये, आपुलकीच्या स्नेह जपावा. येणाऱ्याला पाणी द्यावे, मुखात वाणी गोड हवी, जाणाऱ्याच्या मनात फिरुनी येण्यासाठी ओढ हवी. ऐसा केवळ माणुसकीचा जरा वहावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये, आपुलकीच्या नित्य काळजी घरात घ्यावी, वय झालेल्या पानाची. नीट ऐका, मर्यादा न्याय नीतीची. साधा ताल वाजवा, आता लक्ष त्यांचं फक्त चरणाकडे गेलं पाहिजे, त्या अभंगाकडे. हा, नित्य काळजी घरात घ्यावी, वय झालेल्या पानाची, ज्याची त्याला द्यावी जागा, वयाप्रमाणे मानाची, एकमताने निर्णय घ्यावा, नको दुरावा कुणामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये. आता भांड्याला लागतेच भांडे, विसरून जावे क्षणामध्ये, परस्परांना समजून घ्यावे, आढी नसावी मनामध्ये, एकमताने दिवसा राती परमेशाचा निवास असावा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये. मर्यादा न्याय नीतीची. आणि याच्याकरता आपण आपल्या मुलांना तयार केलं पाहिजे. आपली मुलं ज्यांच्यात जातील त्यांना आजूबाजूच्या लोकांना ते सांभाळून घेतील. माणूस घाणी प्रजा असता कामा नये. दोन माणसं घरी आलेली चालत नाहीत, प्रायव्हसी बिघडते. चालय की नाही बघा हल्ली. पार्वतीच्या लग्नाच्या वेळेला शिवपुराणात वर्णन आहे, पार्वतीच्या आईनं तिच्या मैत्रिणीला बोलवलं. शिवपुराणातलं सांगतो की
आईसाहेबांचं लग्न झालं पार्वती देवींचं, आणि त्या पार्वती देवींची आई आहे मेना, हिमालयाची ती पत्नी आहे. हिमालयाचा जो नावाचा पर्वत आहे त्या पर्वताचा जो राजा आहे त्याची ती पत्नी आहे. पार्वती निघाली आहे त्या शंकरांच्या बरोबर. मर्यादा न्याय नीतीची करता बोलतोय बरं मी हे. आणि ती मेना, त्या मेनेची एक मैत्रीण आहे, म्हणजे आईच्याच वयाची आहे, त्या पार्वतीला आईसारखी आहे ती. तिच्याकडून समजावून सांगणं पद्धत आहे. आईनं सांगायचं नाही, कारण आईचा सहवास अति झाल्यामुळं मुलं फक्त आई वडिलांचं सोडून सगळ्यांचं ऐकतात. बघा होतं की नाही? बघा सगळीकडेच असं आहे, कुणाच्याही घरी म्हणतात ना मुलं, आपण सांगायला लागलो टीचरनी असं सांगितलंय, छोटी छोटी मुलं आपल्याला सांगतो, त्यांना टीचर महत्वाचा. म्हणून पूर्वीच्या काळी पद्धत आहे की आईने नाही सांगायचं, आईच्या मैत्रिणीने समजावून सांगायचं, अशी परंपरा आहे. आता तिच्या मुलीचं लग्न असेल तर मेना समजावून सांगेल असं. इतका सुंदर उपदेश आहे हो तो, शिवपुराणात आहे. आपण शिवपुराणाला म्हणतो काशीला होतात. पार्वती, तू कुणाची तरी पत्नी म्हणून चालली आहेस असा विचार करू नकोस, इतर नातेवाईकांना पण सांभाळ. पार्वतीला काही सासू सासरे नाही आहेत, पण उपदेश त्यात असा आहे की सासू सासऱ्यांना सांभाळ, कारण त्यांच्या कष्टामुळे हा तुला मिळालाय. त्यांनी जर कष्ट केले नसतं तर एवढा अव्यंग व्यवस्थित चांगला मुलगा तुला मिळाला नसता ग. बाकीच्यांनाही सांभाळ. आपल्या मनासारखं सगळं घडत नसतं, कुणाच्याही घरी आपल्या मनासारखं सगळं घडत नसतं. छोट्या छोट्या कारणानं रुसणं फुगणं सोडून द्यावं, एवढंच तर काही झालं. आमच्या घरी असं नाही काही. काय आहे, सून इकडं आल्यानंतर सुनेची काही कर्तव्य आहेत आणि सून आपल्याकडे आल्यानंतर आपली पण काही कर्तव्य आहेत. या दोघांना उपदेश आहे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये रागावणं आणि रुसणं आपलं दुःख वाढवतं. पार्वती, सगळ्यांच्या अंतःकरणाला जाणून वाग. प्रत्येकाला काय हवं नको याचा विचार कर. काय मंत्र आहे? साम्राज्ञी श्वशुरे भव. सासूरवाडीला गेल्यावर साम्राज्ञी हो म्हणजे राणी हो, म्हणजे सत्तावाचक शब्द नाही, हा जबाबदारीवाचक शब्द आहे की सगळ्यांना काय हवं नको बघ, आणि कुणाच्या हृदयात जाण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. आत्ताच्या भाषेत बोलतो, वेळच्या वेळेला चहा पाणी आहे. असं एक 2-4 वर्ष करत गेलो ना आपण, ती मुलगी तसं करत गेली की सगळे लोक कुणाला विचारतात हो. सरळ आहे की नाही? काही लॉजिकल आहे की नाही? काही फार मोठा जादू आहे का काही? हे तिला विचारा, तिला माहिती आहे सगळं. अरे यांच्या बँकेत किती अकाउंटवर पैसे आहेत तिला विचारा. हे बा अमक्याला काय करूया ग? आपला सल्ला 2-4 वर्षानंतर घरातल्या सगळ्यांनी घ्यावा, याकरता आपण आपल्या काही इफिशियन्सीज ज्या आहेत, आपल्या कार्यक्षमता आहेत, त्या सिद्ध कराव्या लागतील की नाही, ही जबाबदारी सुनेची आहे. सुनेवर कुणी प्रेम करायला लावायचं असतं आपल्या वागण्याने. दोन्ही बाजूनी आहे, याही बाजूने. आपण म्हणाल बस फक्त मुलीच्या बाजूनच बोलताय तुम्ही, या बाजूनं, तर त्या बाजूनही आहे की दुसऱ्या घरातलं फूल आपल्याकडे कळी आली आहे, ते फुलवावं का कोमेचं व्हावं. सगळ्यांनी याही काळजी. परस्पर म्हणतात तसं, माझ्या घरामध्ये एकही मनुष्य दुःखी असता कामा नये, ही जबाबदारी माझी आहे, असं घरातल्या प्रत्येकाने ठरवावं. याला म्हणायचं मर्यादा न्याय नीतीची. आज आपल्याला कायदा फक्त हक्काची भाषा शिकवतोय. प्रत्येक जण म्हणतो, वडील म्हणतात माझा हक्क मी कष्ट केलेत, आई म्हणते, सासूबाई म्हणतात माझा हक्क मी कष्ट केलेत, मुलगा म्हणतो मी पगार आणतोय, दिवसभर दमलेला असतो, माझा हक्क, सुनबाई म्हणते माय राईट, शिकली आहे मी. असा प्रत्येकाची हक्काची ओढाताण होते आणि इथे इगोज हर्ट होतात एकमेकांचे, आणि छोट्या छोट्या कारणाकरता डिवोर्स होत आहेत की नाही हल्ली. डिवोर्सची कारणं काय आहेत? नवऱ्याला मांजर आवडतं, बायको घोरते. कारण आहेत बरं, मी काहीतरी नाही सांगत आहे. मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात एक क्षीरसागर नावाच्या वकील माझ्या घरी आल्या होत्या. म्हणजे काही आमचं घराचं काम होतं रिडेव्हलपमेंटचं. तर गंमत म्हणून सांगत होत्या. त्यामुळे बुवा आत्ता डिवोर्सची किती केसेस आहेत माझ्याकडे माहिती का? कारण काय? नवऱ्याला पराठा आवडतो, म्हणजे त्याला नाश्त्याला पराठा, दुपारी जेवताना पराठा, दुपारच्या 4च्या चहाच्या वेळेला पराठा, कारण तो आता घरी आहे ना 24 तास.
हे काय डिवोर्सचं का, मला दुसरा पदार्थच करता. म्हणलं किती सोपं आहे, पराठा सोडून काही तुला करावं लागणार नाहीये का. याचं कारण एकमेकांकरता आपण समर्पण करायचं असतं, हे आपण सोडून दिलं. फक्त आपण फिजिकली विचार करतो, आपण मेंटली विचार करत नाही. त्यागामध्ये सुख आहे. मी लोकांकरता राबत गेलो की लोक माझ्याकरता राबणारच आहेत. लोक समजवणं मग आज्ञा इच्छिती समर्थ म्हणाले. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सांभाळावं. एवढी ओवी सांगतो हा मुद्दा कंप्लीट करतो, कारण हे संपायला पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणाल बुवाचा बहुतेक परत नागपूरसारखा 8 दिवस मुक्काम दिसतो इथं. समर्थांची ओवी आहे, कसं वागावं घरामध्ये. वचने बोलावी करुणेची, नाना परिस्तुतीची, अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे. ही ओवी घरात लिहून ठेवा. इतकं गोड बोलावं, म्हणजे खोटं खोटं नाही बरं का. काही चांगलं नाहीये जेवणातलं तरी चांगलं झालं, म्हणजे खोटारडे पण आहे. हे काय अर्थ आहे. माझ्या बाबतीत सांगतो, एकदा जेवायला मी गेलो त्यांच्याकडं काहीच चांगलं झालं नव्हतं, काहीही चांगलं नव्हतं. बरं गुरुजींनी आम्हाला सांगून ठेवलं, नेहमी पदार्थाची स्तुती करत जा. म्हणजे त्यांची पद्धत तशी होती. चांगली झाली भाजी, चांगली आली आमटी, बरं पुन्हा सांगितले खोटं बोलायचं नाही. बरं मी स्वयंपाक केलेला आहे त्यामुळे मला माहिती कशाची चव काय असते. काही चांगलं नव्हतं, पण त्यातल्या त्यात चांगलं बोलावं म्हणून म्हणलं लोणचं चांगलं झालंय ताई. ताई लगेच मग बेडेकरांनी उगाच नाही बंगले बांधले, मग तेही बेडेकरांचं वाढलं होतं. खोटारडेपणा नको, पण एखादं वाक्य चांगलं बोलावं. वचने बोलावी करुणेची, माणसाला घालून पाडून बोलायला आवडतं. 284 सदाशिव पेठ हेच गाव दारात उभा आहे, गावाचं नाव सांगत नाही. आता सांगावं नाही 2 घरं सोडू नये, किंवा हे नाहीये, वाचता येत नाही का इथे लिहिलंय ते. आयुष्यभर विसरेल का कधी गावाला तो त्या. का इथंच ठेवलंय ना आपल्या आतमध्ये, इथे व्यवस्था. गोडपणा इथेच आहे, तिखटपणा इथेच आहे. कधी तिखट बोलावं ते पण आहे, पण कायम स्तुतीनं बोलायला काय हरकत आहे. छान, मस्त, उत्तम. एक मूल्य असावं चांगलं म्हणण्याला. उगाच आपलं चांगलं चांगलं म्हणत गेलो की त्याची पण किंमत राहत नाही. पण संधी मिळाली आणि टायमिंग जर साधत असेल तर मुद्दाम चांगलं वाक्य बोलावं. वचने बोलावी करुणेची, नाना परिस्तुतीची. कशाने अंतःकरण जिंकली जातात लक्षात घ्याल. आपण एकमेकांची यथार्थ स्तुती करत गेलो. छान तबला वाजवला बरं तुम्ही, छान हात आहे तुमचा, म्हणजे शास्त्रीय हात आहे. आता तुमची पेटी खूप छान, जशाच तशी वाजवताय तुम्ही. 2 वाक्य जर आपण बोललो, आणि खरंच आहे बरं का हे, मी बोलावं म्हणून बोलत नाहीये. आयुष्यभर मला विसरणार आहेत का हे मी उदाहरणच सांगतोय. किंवा कधी पुन्हा भेटलो तर बुवा काय म्हणता, एवढं तरी होईल की नाही. कारण त्यांची नव्हे, त्यांच्या कलेची नोंद घेतली आपण. बरं मी त्यातला आहे, मी खूप वर्ष हे काम करतोय. हा असा तबला वाजवता तोय. 100 चांगले सद्गुण सोडतो आपण, आणि एखादं काही वाईट नसलेल तरी शोधतो. नाही पण ते माझ्याकडे बघतच नव्हते, ते लोकांकडेच बघत होते. काही म्हणजे तसं नाहीये, मी आपलं बोलायचं म्हणून बोलतोय. नाना परिस्तुतीची, पुढे सांगतात अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे. आपल्या बोलण्याने तापलेली अंतःकरणं निवली पाहिजेत. आपण रामकथा पाहिली आहे दादा. रामकथेत रामांचे जे सद्गुण आहेत, 68 मर्यादा आणि 28 आदर्श रामरायांनी स्थापन केले. आपलं कुलदैवत आहे रामराय. त्यात रामरायांच्या बद्दल सांगतात, रामरायांशी बोलायला संतापलेला मनुष्य गेला तर 2-4 वाक्यामध्ये तो शांत होत असे. त्याला एकदम बॅलन्स, त्यातला सत्वगुण जागा करायचा आणि तमोगुण झाकून टाकायचा. जसं अशा गरम झालेल्या तव्यावरती पाणी टाकल्यावर तवा जसा रूम टेम्परेचरला येईल ना, असं रामांचं बोलणं असायचं. अंतरे निवती सकळांची ऐसे वदा. सांगा बरं, अशा घरामध्ये जावंसं वाटेल की नाही आपल्याला? अशा घरात राहावंसं वाटेल की नाही? बरं आपण लोकांना सुख दिलं की परिणाम आपल्यालाच बरं वाटणार आहे. आपल्याला, आपण लोकांना ओरडलो ना त्यावेळेला, जरी चूक आहे ओरडलो, आटो केलं, नंतर आपल्यालाच वाईट वाटतं की नाही, जास्तच बोललो यार मी. जरी आपण सार्थ बोललो असलो तरी आपला सत्वगुण आपल्याला आत्म त्रास देतो. आणि आज हे संस्कार कमी झालेत म्हणून समाज दुःखी आहे. तुम्ही कुठलंही ऑफिस काढून बघा, सरकारी ऑफिस घ्या, बँक घ्या, का लोक दुःखी आहेत? सिस्टीममुळे लोक दुःखी नाही आहेत, स्वभावामुळे दुःखी आहेत.
काहीतरी प्रॉब्लेम होतोच, काहीतरी आपल्याला लेट होतो, बँकेत गेलो आहे, बोला अरे दादा लाईन आहे, जरा ओळीत उभे राहा, असं म्हणता येते की नाही. पण बरेचसे बँकवाले, कोणी बँकवाल्याला रागवू नका, ठाकून बोलल्याशिवाय बोलतच नाहीत. होतं की नाही. समर्थ सांगतात नाही, अंतरे निवती सकळांचे ऐसे वदावे, माझं जीवन अंतर्बाह्य पवित्र असा. छान. यानंतर सांगतात, अन्याय न घडे कदा. केवळ चांगलं बोलून, चांगलं वागून, लोकांकरता राबून आपल्याला कंप्लीशन सर्टिफिकेट मिळणार नाहीये. त्यानं फक्त तुमचं बॅकग्राऊंड चांगलं होईल, इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा चांगल्या झाल्या. आता तुम्ही मोक्षाकरता ध्यान लावायला बाकी कोणाचा विचार करायची गरज नाहीये, असं तुमचं जीवन झालं. बायको चांगली आहे, नवरा चांगला आहे, सगळे चांगले आहेत, म्हणजे हे वाईट आहे त्याचा विचार करत बसायचं नाही. आता काळजी करायची नाहीये थोडक्यात. आता बसा ध्यानाला. म्हणून पुढचं चरण आहे, सन्मार्ग योग देवाचा धन्य संसार होत असे. सगळ्यांशी सगळे चांगलं वागलो, उत्तम झालं, आणि आता मेडिटेशनला बसतो मी. असं बरं वाटून आपण मेडिटेशनला बसलोय, वाईट वाटून बसलोय, कशाचा परिणाम जास्त होणार आहे. आरोग्य चांगलं आहे, सगळी माणसं चांगलं वागतात. आलो हा दादा, मी ऑफिसला जातो, वेळेवर चाललाय ऑफिसला, कटकट झाली नाहीये, तर 10ला ऑफिस आहे ना, घरातनं 10ला निघतो, आणि ध्यानाला बसू का आपण. म्हणजे आता याला बस मिळेल का नाही, आता याला वेळेवर जाईल का, काही वाटेत ॲक्सिडेंट होणार नाही ना, कारण आता फास्ट चालवणार आहे गाडी, होईल, वाटेल की नाही. पण सगळं व्यवस्थित आहे म्हटल्यानंतर आपल्याला जपाला, पूजेला, ध्यानाला बसायला निश्चिंतता राहील की नाही. म्हणजे ही तयारी आहे फक्त, हे पहिले 2 चरण. इथेच माणसं अडली आहेत. सन्मार्ग योग देवाचा, चांगल्या मार्गानं आपण विश्वाच्या, देव याचा अर्थ कुठली मूर्ती बिर्ती असलं काही धरू नका. मूर्ती ही फक्त व्यवस्था आहे. देव याचा अर्थ विश्व निर्माण करणारा, देव याचा अर्थ विश्वाची व्यवस्था पाहणारा, देव याचा अर्थ विश्वाच्या व्यवस्थेतल्या पाहण्याच्या विशिष्ट पॉवर्स ज्यांनी डेलिकेट केल्यात, तो वाटलेले आहेत, तो जेणे केले सचराचर, केले सृष्ट्यादी व्यापार, भगवंत नाम त्याचे, त्याचा मार्ग मला तो मिळाला पाहिजे. कोण? मला पण त्यानं निर्माण केलं, ही बॉडी त्यानंच निर्माण केली आहे ना. हे आतलं चैतन्य जे काय आहे, जिवंतपणाचं कारण तोच आहे ना. म्हणजे काय आहे हे मला कळत नाहीये, ते मला कळलं पाहिजे. असा विचार करायला लागलो की आपला संसार धन्य होतो. जसं नुसतं चांगला कुकर आणून उपयोग नाही, नुसती चांगली शिट्टी आणून उपयोग नाही, नुसती चांगली त्यातली रिंग उपयोग नाही, नुसते चांगले तांदूळ उपयोग नाही, नुसती डाळ उपयोग नाही. त्याचा व्यवस्थित कुकर लावून आमटी भात, वरण भात करून जेवलं, घास तोंडात गेला की मग सगळं सार्थक होतं. तसं नेटक्या प्रपंचाचं सार्थक परमार्थाला लागल्याने होतं. प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. कारण संसार खूप लोकांनी धन्य केला, म्हणजे अशा अर्थाने चांगलं चांगलं, पण मरून गेले नव्हते. धंदा चांगला झाला, व्यवसाय चांगला झाला, सगळं काही चांगलं झालं, पण मरताना पण त्यांच्या लक्षात फक्त व्यवसायच. आपण तो गोष्ट ऐकली असेल, सगळे कीर्तनकार सांगतात. एका माणसाला 2-3 मुलं 2-3 मुली होत्या, आजारी पडला, 90-100 झालेला, अंथरुणाला खिळला. सगळ्यांना जवळ बोलावून घेतलं, पत्नी त्याची, सगळे, अगं तू इथंच आहेस का? हो. थोरला कुठं आहे? हा काय डोक्याशी उभा आहे, असं करून पाहिलं. धाकटा कुठं आहे? हा इकडं उभा आहे. अमका कुठं आहे? इकडं उभा आहे. तमका कुठं? अरे मग दुकानात कोण आहे? ही अर्धासी कथा झाली, पण बरोबर आहे की नाही, की नुसता चांगला प्रपंच हे आपलं, हे फक्त इन्फ्रास्ट्रक्चर आहे. ह्या पायाभूत सुविधा, याचा उपयोग देवदर्शनाकरता झाला पाहिजे. चांगलं फिटनेस कशाला? दुपारी हाणायला नव्हे. यांना शुगर नाही हो, काही नाही, असता किती त्यांनी बटाटे वडे खाल्ले, त्यांचं काय हे नाही आहे हो. त्याचं एवढी तब्येत चांगली आहे त्यांची की कितीही राबले तरी ते थकत नाहीत, आणि ते राबायचे ते कुठल्या तरी चांगल्या कार्याला. म्हणून सन्मार्ग योग देवाचा, माझं जीवन युजफुल असलं पाहिजे, उपयोग असला पाहिजे माझा. मी जीवनभर केलं काय? आपण पुष्कळ वेळा ऐकलं नाही, सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी. म्हणजे देवाच्या कार्याकरता. देव काय कार्य करतो? 3 कार्य करतो. तुझे कारणी म्हणजे देव काय करतो? देव तुझे कारणी, देव माझा पडावा, म्हणजे देह माझा पडावा, म्हणजे देवाची पूजा करण्याचा करता नव्हे, ते ठीक आहे. देवकार्य म्हणजे पूजा नव्हे. देवकार्य कुठली? देव कुठली कामं करतो? 3 कामं करतो. परित्राणाय साधूनाम, विनाशायच दुष्कृताम, आणि धर्मसंस्थापनार्थाय. याला म्हणायचं तुझे कारणी देह माझा पडावा. म्हटले तुझे कारणी देह माझा पडावा म्हणून मी सकाळी लवकर उठतो, वाकडी काठी घेतो आणि लोकांच्या कंपाऊंडमधनं
फुलं काढता काढता त्यांच्या कंपाऊंडमध्ये पडतो, तुझे कारणी देह माझा पडावा. त्याचा काही संबंध, तुम्ही नाही पूजा केली तर काही त्याचं नडत नाही. तुम्ही कोण पूजा करणार, तुम्ही कोण यज्ञ करणार. त्याला यज्ञ पाहिजे तर ॲमेझॉनमध्ये करून घेतला त्यांनी परवा. इतकी झाडं पाहिजे होती त्याला, इतक्या प्रकारचं व्यवस्था पाहिजे होती, अग्नी लावला त्यांनी, किती मोठा यज्ञ झाला. आपल्या यज्ञावर थोडीच आहे त्याचं, सतत चालू आहे त्याचं कार्य. तुम्ही त्याला चांगलं म्हणा वाईट म्हणा, तुमच्या म्हणण्यावरती काही अवलंबून नाही आहे. खूप मोठं आहे जग, ब्रह्मांडाचा विचार करा. माझं या 3 गोष्टी करता काहीतरी जीवन असलं पाहिजे, आणि हे सन्मार्गना योगदेवाचा धन्य संसार होत असे. आता पुढचा मुद्दा, पुढचं ओळ. बुवा 11:30 झाले, 4 पर्यंत संपेल ना, 2ला सफारी आहे आपली, 12 सव्वा 12 पर्यंत थांबणार आहे. आत्ता जे जास्त महत्वाचं आहे ते मी आपल्या समोर ठेवतो. पुढचा महत्वाचा मुद्दा, अन्नोदक वस्त्रदाने धन्य तो ब्राह्मणी भजे, उदास वृत्तीने लोकी धन्य संसार होत असे. माझ्याकडून नेहमी चांगल्या लोकांकरता अन्नदान व्हावं. अन्नोदक, अन्न उदक वस्त्रदाने. माझ्याजवळ जे काही प्लस पॉइंट आहेत, अमुक अमुक आहे, ते चांगल्या कार्याकरता अन्नदान नेहमी करा. संतांनी 3 गोष्टी आग्रहाने सांगितल्या. अन्नदान करा, भरपूर नाम घ्या, उपासना करा, आणि तिसरी गोष्ट सत्संग करा, कीर्तन प्रवचनात राहा. परिणाम असा होतो, आपल्या वृत्ती एकदम चांगल्याशीच चिकटून राहतात. असं आहे, तुम्ही ज्याच्या सहवासात राहाल ना तसं तुम्हाला व्हावंच वाटतं की नाही. सारखं तुम्ही निफ्टी सेन्सेक, निफ्टी सेन्सेक, निफ्टी सेन्सेक, गेलं वर खाली आलं, आपल्याला वाटतं आपणही त्यात पडावं. आता इतकं चांगलं रिसॉर्ट पाहिलं, मला वाटलं मी पण पलीकडच्या गल्लीत एक रिसॉर्ट विकत घेईन. ज्याचा सहवास तुम्ही करता ते तुमच्यावर परिणाम करतो. सारखं तुम्ही खाणाऱ्याच्या लोकांच्यात राहा की आपल्याला हे खाऊया ते खाऊया. म्हणून त्यांनी सांगितलं सत्संगात राहा, ते पुढे येईल. अन्नोदक, पहिली गोष्ट अन्नदान भरभरून करत चला. जे लोक अन्नदान करत नाहीत त्यांच्या घरामध्ये भूतप्रेत येऊन राहतात असं म्हटलंय त्यांनी. रामायणात एक कथा आहे, एक राजा मेला, त्याचं नाव दिलंय मला आता आठवत नाहीये. तो मेला आणि मेल्यानंतर हा देह इथेच पडतो, आणि या देहामध्ये जे आपण आहोत जीव म्हणून काय, ते आपण वरती जातो, स्वर्गात जातो, जिथे आपली व्यवस्था आहे तिथे जातो. त्याला भूक लागायची, स्वर्गात होता, भूक लागायची, तो काय करायचा, वरनं खाली यायचा आणि नैमिषारण्यात त्याचं प्रेत पडलेलं होतं, ते प्रेत आपोआप हिलिंग व्हायचं आणि तोच ते खाऊन जायचा. परत पुढच्या महिन्यात हिलिंग व्हायचं, परत ते असं नॉर्मल व्हायचं. धनंजय नावाचा वायू देहातनं जात नसतो लवकर. पंच उपवायू आहेत, पंचमुख्य वायू आहेत, प्राण अपान उदान, उदान समान आहेत ना, प्राण अपान व्यान उदान आणि समान, हे 5 मुख्य वायू आहेत. आणि धनंजय कृकल असे 5 उपवायू आहेत. त्यातला धनंजय वायू जात नाही लवकर, म्हणून नंतर त्या प्रेताची पण दाढी वाढते बघा. आणि खूप वेळ प्रेत असेल तर ते फुगतं नाही का, ते फुगवणारं कोण आहे, तर धनंजय नावाचा वायू आहे. हे योगातलं सांगतो मी आपल्याला. तो त्याचं नॉर्मल हिलिंग व्हायचं आणि तो परत यायचा पुढच्या वर्षात खायला. एक दिवस अगस्तीने विचारलं हे काय, तो म्हणला गुरुजी मी सगळी पुण्य केली म्हणून मी स्वर्गात गेलो, पण मी कोणाला अन्नदान केलं नाही म्हणून मला तिथे खायला मिळत नाही. माझीच बॉडी खायला मला इथे यावं लागतं, माझं शरीर मी खातून परत जातो. किती विचित्र कथा आहे ही. म्हणून चिकार अन्नदान करावं. अन्न उदक, पाण्याचं दान करावं. म्हणून पूर्वी पाणपोया लावत असत लोक. पाणपोई करता कायमचा खर्च, टाकी करता कायमचा खर्च. त्यानंतर वस्त्रदाने, वस्त्र म्हणजे लोकाची लाज राखल्यासारखं आहे. चांगल्या प्रकारची वस्त्र मुद्दाम द्यावीत. धन्य तो ब्राह्मणी भजे, सगळ्यांना द्यावीतच, पण त्यातल्या त्यात वेद सेवा शास्त्रसेवा करणाऱ्यांच्या जास्त पाठीशी उभं राहावं. म्हणजे समाजामध्ये ही वेदसेवा प्रसृत होत राहते. कारण बाकी सगळ्यांकरता व्यवस्था असते राजे लोकांकडं, या लोकांकरताच व्यवस्था नसते. म्हणून धन्य तो ब्राह्मणी भजे. ब्राह्मण म्हणजे फक्त जन्मानी ब्राह्मण आहे त्याच्याबद्दल बोलत नाहीये, कर्मानी ब्राह्मण आहे तो, हे बघावं आणि त्यांच्या पाठीशी उभं राहावं. उदास वृत्तीने लोकी धन्य संसार होत असे. उदास याचा अर्थ निराश नव्हे. आपण उदास या शब्द, असा काय उदास बसलायस, उदास म्हणजे निराश नव्हे, चेहरा टाकून बसणं नव्हे. उदास याचा अर्थ
म्हणजे ईश्वर आणि आस, ईश्वराची आस. थोडक्यात सांगतो, उदास याचा अर्थ आपल्या स्वतःच्या करिअरबद्दल सिरियस. हे माझं करिअर आहे, मला हे करायला पाहिजे, हे जे आतनं गंभीर वाटतं. गंभीर हा शब्द माहिती की नाही, सिरियस. मी हसत खेळत बाहेर असावं, पण आपल्या विषयात गंभीर असावं. बाहेर हसत खेळत असावं. माणसं बाहेर गंभीर असतात आणि आतमध्ये आपल्या कर्तव्याकडे लक्ष नसतं, आणि म्हणून ते दुःखी होतात. दुःखाचं कारण, तत्कालीन दुःखाचं कारण काय माहिती आहे का? कर्तव्यच्युती हे दुःखाचं कारण आहे. म्हणून उदास वृत्तीने लोकी धन्य संसार होत असे. पुढं आपल्या घरात अजून काय असावं? तिसरी ओळ. होमयाग पुरश्चरणे निरूपणे हरिकथा ब्रह्मसंतर्पणे यात्रा धन्य संसार होत असे. आपल्या घरामध्ये दरवर्षी क्षमता असेल तर दर महिन्याला, क्षमता असेल तर दर 15 दिवसाला एखादा छोटा मोठा यज्ञ करूनच घ्यावा. वर्षात एक करावा, काही अवघड नाहीये. चांगल्या याज्ञिक लोकांना आणायचं, त्यांना सांगायचं सगळं काम तुम्ही करायचं. काय काय आणायचं काय मी सांगा, जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपण आणावं. अमक्या प्रकारच्या समिधा, अमक्या प्रकारचं अमुक, अमक्या प्रकारचं लाकडं, हवीर द्रव्य, यंदा कुठलं करूया हवन. हौसेनं करावं, उरकाउरकी नाही करायची. अग्नी याचा अर्थ परमात्म्याची जी अनेक स्वरूप आहेत, देव, त्या देवतांना अन्न पुरवणारी व्यवस्था. देवतांची शरीरं अग्नीची असतात, लक्षात घ्या. आपली शरीरं पृथ्वीची आहेत, म्हणजे पार्थिव देह म्हणतो ना, पृथ्वीचा म्हणून पार्थिव, पण देवतांची शरीरं अग्नीची असतात. देवतांच्या इथे स्वर्गलोकात अग्नीचा पाऊस पडतो असा वेदमंत्र आहे. आपल्याकडे पाऊस पडला की मोर लगेच पिसारे फिरवतात, मग त्या मृदगंध सुटतो, आपल्याला आनंद होतो की नाही? का आनंद होतो? आपल्या बॉडीला, आपल्या शरीराच्या आतमध्ये आनंद असं एकदम असं बरं वाटतं, अंगावर काटा येतो. खूप का बरं वाटतं? कारण त्याचं शरीर आहे आपलं. देवतांना आनंद कधी होतो? यज्ञ या करायला लागलो की देवतांना आनंद होतो. म्हणून गणेशाचा यज्ञ करावा, दत्त महाराजांचा यज्ञ करावा, देवीचा यज्ञ करावा. नवग्रह तर प्रत्येक वेळेला, ज्याला ग्रहमुख म्हणतात, नवग्रहांचं हवन तर दरवर्षी करत चला, मुलाबाळांना फायदा होतो त्याचा. हो, समर्थांनी खूप यज्ञ करून घेतले जीवनात. गोपालकृष्णाने किती यज्ञ करून घेतले. परवा आपण राजसूय आख्यान ऐकलं. रामरायांचा जन्म कशात नाही? यज्ञातनच आहे ना. इतका मोठा नाही जमला तर छोटा मोठा करा, जे काय पॉसिबल आहे ते. होम याग पुरश्चरणे, हे फक्त होम हवनावरती अवलंबून राहू नका. तुम्ही पर्सनली काहीतरी अनुष्ठान करा, पुरश्चरण करा. पुन्हा 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 तेच आचरण म्हणजे पुरश्चरण म्हणतात. म्हणजे बसा डोळे मिटून, एखादा काळ ठरवा, एक 7 दिवस आम्ही आता इतक्या लाख जप करू रामनामाचा, कुठला तरी चांगला, म्हणजे देवाचा. बरं का, हल्ली नवीन मंत्र इतके निघालेत, त्या मंत्राने कोणी उद्धरलेत काय बघावं. मला काही कशाच्या टीकेविरुद्ध, कशा विरुद्ध नाही बोलायचं. कशा तरी वेळ घालवतोय तुम्ही, वेळ घालवू नका. तुमचा तो काय 3 दिवस 5 दिवस 7 दिवसाचं अनुष्ठान ठरवलंय, तर जो प्रॉपर जप आहे ना, तो तुम्ही शक्यतेत आणा. प्रॉपर जप पाहिजे. त्या जपाने उद्धरलेत का 5-50 संत? ज्ञानदेव म्हटलं तरी जप आहेच आहे, तो उद्धारायचा आहे. पण ज्ञानदेव महाराजांनी कुठला जप केला? रामकृष्ण हरी भाव हा जीवाचा, रामकृष्ण हरी भाव हा जीवाचा, रामकृष्ण हरी भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा, राम जप आत्मा तो शिवाचा, राम जप. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. जप ठरवावा, त्याचं पुरस्चरण करावं. समर्थांनी अशीच पुरस्चरण केली. गायत्रीची 12 वर्षामध्ये खूप पुरस्चरण केली आहे समर्थांनी, आणि म्हणून सगळं तेज नावाचं तत्व समर्थांच्यात आलं. हो, महाराष्ट्राचा इतका तेजस्वी राजा शिवाजी महाराज एकदम समर्थांना पाहिल्यावर चरणावर लोटांगण घालतो. काय साधी गोष्ट असेल का? हे तेज कसाचं आहे? गायत्रीच आहे. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे तामिळनाडूत समर्थ गेले होते, समर्थांकडे पाहिलं, साष्टांग नमस्कार घातला. कशाचं आहे? जप.
अनुष्ठान केले त्यांनी. सगळं तुम्ही ब्राह्मणांवरही अवलंबून राहू नका, म्हणजे त्या लोकांवर, त्यांच्याकडनं जे आपल्याला पॉसिबल नाही ते त्यांना सांगा, पण आपला पण अनुष्ठान नको का करायला. हे कसं आहे, आपण जोर मारायला दुसरा गडी ठेवल्यासारखं आहे हो. एका राजाला सांगितलं वैद्यांनी की बुवा आता तुमची तब्येत चांगली होण्याकरता तुम्हाला व्यायाम करण्याची गरज आहे, कारण काय सगळं औषधांवर नसतं हो, काय व्यायाम आपलं पण केलं पाहिजे की नाही. बरं म्हणलं, काही नका काळजी करू, आपल्याकडे खूप व्यवस्था आहे. बरं. आणि दुसऱ्या दिवशी तो दरबारात जाताना 2 पैलवानाला घेऊन जायचा, एक इकडं आणि एक इकडं. मी इथं बसेपर्यंत हुप्पा हुईया हुप्पा हुईया. बैठक आहे म्हणले, हे काय नाही म्हणले, वैद्यांनी सांगितलंय. काय उपयोग आहे त्याचा. दुसऱ्यानी तुमच्याकरता जप केला, नीट ऐका, दुसऱ्यानी तुमच्याकरता जप केला तर त्याचं फल तुम्हाला फक्त 10% मिळत असतं, तुम्ही दक्षिणा दिलीत म्हणून. तुमचं तुमच्यावर प्रेम आहे तेवढं कुणावर प्रेम आहे का, कुणाचं प्रेम आहे का सांगा ना. म्हणून आयडिया सांगतो, मोठी अनुष्ठानं कराल तेव्हा कराल, पण एक छोटं अनुष्ठान सांगतो, पॉसिबल आहे, 2 मिनिटाचं आहे, पण रोजच्या रोज एक करा. आंघोळ झाली, सकाळी दुपारी काय जे करता ते, एक पाणी घ्या चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात. मी बोललोय पूर्वी हे, पण जे नवीन आहेत त्यांच्याकरता, तांब्याच्या किंवा काचेच्या नको, बॅड कंडक्टर नको, गुड कंडक्टर पाहिजे ते. तांब्याच्या, चांदीच्या, स्टीलच्या, धातूच्या भांड्यात पाणी घ्या, एवढंच घ्या, एवढं तुम्हाला प्यायला जमेल एवढं. मध्यम घ्या, अगदीच एवढंसं घेऊन त्याचा परिणाम नाही होणार. अर्ध पाऊण भांडं घ्यावं आणि रामरक्षा म्हणा, विष्णू सहस्रनाम म्हणा, भीमरूपी म्हणा, तुम्हाला पाहिजे ते स्तोत्र म्हणा, तुम्हाला आवडणारं नेहमीच रोज तेच म्हणा. म्हणजे त्यांनी जे आंदोलनं आपल्या शरीरात तयार होतात, स्पंदनं, एक इलेक्ट्रिसिटी तयार होते, त्यांनी एक पॉवर तयार होते आणि ती त्या पाण्यात जाते, कारण पाणी पॉवर पटकन घेतं. पाणी हा गुड कंडक्टर आहे आणि ते लक्षात ठेवतं. पाण्याला मेमरी असते. जपानमधल्या एका मोठ्या डॉक्टरनी द वॉटर नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांनी पाण्यावर अनेक प्रयोग केलेले आहेत. पाणी तारक पाणी मारक, उदक तारक उदक मारक अशी समर्थांची ओवी आहे. त्यांनी काय केलं त्या माणसांनी, त्या सायंटिस्टनी अनेक प्रकारची वॉटर्स जमवली, वेल वॉटर, सी वॉटर, काय नदीचं पाणी, असे पाणी एकत्र जमवली आणि ती सगळी विविध भांड्यामध्ये ठेवली आणि त्यांना शिव्या दिल्या त्याच्यासमोर. घाणेरडा घाणेरडा बोलला, यू रास्कल, अमक तमक, वाटेल तसा बोलला. आणि ते पाणी फ्रीजमध्ये ठेवलं, विशिष्ट फ्रीजमध्ये. आणि नंतर ते 2-4 दिवसांनी काढून बघितलं तेव्हा त्याच्यामध्ये बारीक सूक्ष्म दर्शकातनं पाहिलं, बारीक बारीक काळे असे घाणेरडे ठिपके पडले होते पाण्याला. ते संस्कार घेतले ते पाण्याने वाईट. त्यात लिहिलंय त्यांनी, वॉटर द वॉटर, वाचून बघा आपण हे पुस्तक. नंतर त्यांनी पाणी चांगलं आणलं आणि खूप चांगलं, कसा आहेस तू, हाऊ आर यू, आय लव्ह यू, असं पवित्र चांगलं चांगलं, म्हणजे ज्यानं आपली सकारात्मकता वाढते असं ऐकवलं. आणि ते पाणी त्या डीप फ्रीजरमध्ये ठेवून दिलं आणि त्याचा बर्फ केला, घट्ट असा बर्फ केला. आणि नंतर जेव्हा त्यांनी काढलं त्यामध्ये हिऱ्यासारखे बारके बारके असे क्रिस्टल्स असतात ना, असे आतमध्ये जाणवले. त्याला सूक्ष्मदर्शक यंत्रातनं पाहिलं आणि त्यानं म्हणून सांगितलं की वॉटरला, पाण्याला मेमरी असते, पाणी लक्षात ठेवतं. आणि जेव्हा तुम्ही पवित्र रामरक्षा म्हणा, विष्णू सहस्रनाम म्हणा, शिवमहिम म्हणा, रुद्र म्हणा, असं काही म्हणता जे तुम्हाला आवडतं पाहिजे बरं का, आणि छान म्हणा, स्वच्छ म्हणा, उगाच काहीतरी नको. काहीतरी विचित्र म्हटलं ना की मग स्लिप ऑफ टंगनी त्याचा उद्गार बदलतो ना, आणि बदलल्यावर त्याचं स्पंदन पण बदलतात, फ्रिक्वेन्सी बदलते. म्हणून शक्यतो पवित्र म्हणा, म्हणजे चांगलं स्वच्छ म्हणण्याचा प्रयत्न करा. आणि ते पाणी असं घ्या, पाण्याकडे बघत बघत म्हणा आणि नंतर ते पाणी पिऊन टाका. आपल्या शरीरात 70% तर पाणीच आहे. इतकी रोजच्या रोज सकारात्मकता जायला लागते आपल्या शरीरामध्ये. रोज नकारात्मकता सगळी फेकून दिली जाते आणि परिणाम असा होतो, काही दिवसानं आपल्या शरीरामध्ये विचारांनी किंवा इतरांच्या वागण्यानी जी टॉक्सिन्स तयार होतात, विषारी द्रव्य तयार होतात. तो सिग्नल पाळला नाही की मला इतकं वाईट वाटतं लोकांचं, असं होतं की नाही. आपला काही संबंध नाही. चालवणारा मी दुसऱ्याच्या गाडीत बसलोय, तो वेगळाच गाडी चालवतोय, तो पलीकडच्यानी सिग्नल जोडला, मला वाईट वाटतं. आपल्याला वाटतं की नाही, काहीतरी कुण्या कचरा कुठेतरी टाकतात, वाईट वाटतं. असे खूप टॉक्सिन जमवत असतो आपण. इलाज नाही, आपल्या शिस्तीचा स्वभाव हे त्याचं कारण असतं. म्हणून आपणच त्यांच्यासारखं व्हावं असं वाटतं की नाही काही काही वेळा. असं हा विनोद झाला. असं खूप काही वेळा आपण सरकारी ऑफिसमध्ये जातो, लवकर कामं करत नाहीत ते लोक. ते डाऊन आहे म्हणतात, काय ते सर्व्हर डाऊन, त्यांचा कायम सर्व्हर डाऊन असतो. वैताग येतो की नाही. आणि इतकी नकार, जो घरी गेलो
चहा आणि मारी दोन्ही बिस्किट, म्हणजे बिस्किट आणि चहा हे दोन्ही एकत्र म्हणलं की शिवी तयार होते बघा. असं होतं की नाही? म्हणजे बोलू किंवा न बोलो म्हणजे काय, आपण टॉक्सिन्स वाढवले, आपल्या शरीरातली विषद्रव्य वाढवली, त्याच्या अँटी काही जातो का अँटीडोट? तो या पुरस्चरणाने जातो. मोठं मिळेल तेव्हा पुरस्चरण करा, पण रोजचा रोज 2 मिनिटं तरी वेळ द्या. कितीही गडबड असो तुम्ही वेळ द्या. बघा त्या पाण्याकडे, शांत बसा. श्री भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका. असं म्हणत म्हणत त्याच्याकडे पाण्याकडे बघत म्हणा आणि पाणी पिऊन टाकावं. 5-7 मिनिटं लागतात त्याला. तेवढे 5-7 मिनिटं लवकर उठा. आपल्या आरोग्याकरता आपण नाही तर फिजिकल लेवलला, मेंटल लेवलला अनेक स्तरावरती आपली पवित्रता राहते आणि रोज करत गेला की त्याला पुरस्चरण म्हणतात. मग केव्हा तरी भीमरूपीची भरपूर आवर्तनं करा. जय हनुमंत संत हितकारी सुनिली जय प्रभू अरज हमारी जय सियाराम रामदूता अतुलित बलधामा. म्हणजे याच्या हनुमान चालिसाची आवर्तनं करा. हनुमान चालिसा नाही का त्या एका मंत्र्यांनी मुंबईला एकाच्या दारात म्हटल्यावर त्याचे 40 आमदारच फुटले बघा. बऱ्याच वेळात गंभीर असे झाले होतात म्हणून जरा त्याचा काही याच्याशी संबंध नाही. पुरस्चरण. निरूपणे हरिकथा अतिशय महत्वाचा मुद्दा सांगतात समर्थ. आपला संसार धंद वाटत असेल तर घरातल्या सगळ्यांनी सकुटुंब सपरिवार अध्यात्म श्रवणाला जाऊन बसावा. हे आपल्याला आवडतंय का, हे आपल्याला आवडत नाही याचा विचार करू नये. हे आपल्या कल्याणाचं आहे म्हणून ऐकावं. समर्थ म्हणतायत, तुकोबा म्हणतायत, ज्ञानोबा म्हणतायत. संकट आल्यावर हे ऐकण्यात मजा नाही आहे हो. संकट आल्यावरती आपण मेडिक्लेम काढतो का? संकट आल्यावर आपण व्यायाम करतो का? संकट आल्यावर आपण अमुक अमुक करतो का? नाही. संकट नसतानाच आपण हे सगळं करतो. तसं अनेक जन्माची संकट दूर करण्याचं सामर्थ्य निरूपण आणि या हरिकथेमध्ये आहे. तर नील आर्मस्ट्रॉंगचा एक मित्र, त्याचं नाव आपल्याला माहिती असेल, हे दोघांना पाठवलं होतं युएसने अंतराळवीर म्हणून. आणि नील आर्मस्ट्रॉंग का उतरला? तर ह्यानं विचार केला बाहेर गेलो परत नाही आलो तर काय. म्हणून जो मागे होता तो नील, नलनील मधला नील, त्यानं पाऊल ठेवलं नाही का. खूप वेळा विचारलं जातं ना की चंद्रावर पहिलं पाऊल कुणी ठेवलं? मला काय सांगतात नील आर्मस्ट्रॉंग. दुसरं पाऊल कुणी ठेवलं? म्हणले त्यानेच. तो काही लंगडा नव्हता म्हणे काही. मग जो दुसरा होता, नाव आठवत असेल आपल्याला, हां, तर तो यांचा शिष्य झाला नंतर, ते मला सांगायचं. तो आला तिकडून चंद्रावरनं परत आले आणि मुक्तानंदांचं काय कोणाचा योग असेल तो तिथे जातोय. कुठं ठाणे, कुठं ते वज्रधारा ते तीर्थ, हां वज्रेश्वरी, आणि तो तिथे गेला हो आणि त्यानं नमस्कार केला. बसा म्हणाले, त्यांनी सगळं मनातलं ओळखलं, बस म्हणाले. मग त्याचा मुक्काम झाला. तर त्यानं त्याच्याबरोबर असं ती माती आणली ती चंद्रावरनं त्यांनी थोडीशी. काय आणलेस माझ्याकरता तिथून? तर त्यांनी सांगितलं माती आणली. मग ती माती गेली. मग बघा रे लोकांना, त्यांचे शिष्य होते, माझ्याकरता माती आणली चंद्रावरची. ते म्हणले पुन्हा चंद्रावर जायचंय का तुला? नीट आहे का? तो म्हटलं कसं जा, पुन्हा शक्य नाही, आता आमची योजना नाही, ये म्हणले इकडं. आणि त्याच्या फक्त आज्ञाचक्राला स्पर्श केला. बरोबर त्यांनी वर्णन केलं, त्यांनी चरित्र लिहिलंय बरं, त्यांच्या मुक्तेश्वरांच्या चरित्रात आहे मुक्तानंदांच्या, की त्याला पुन्हा तिथं गेल्याचा अनुभव दिला त्यांनी मुक्तानंदांनी. इथे बसून, वज्रेश्वरीत बसून जेव्हा तो पहिल्यांदा गेला तेव्हा त्याला इथे आल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला मुक्तानंदांनी, काय वाटलं रे तुला? तिथं गेल्यावर काय वाटलं? मी यात्राबद्दल बोलतोय. काय वाटलं? तो म्हणाला मी चंद्रावर पोहोचलो आणि सगळ्या ब्रह्मांडाकडे पाहिलं आणि मला लक्षात आलं इतक्या मोठ्या ब्रह्मांडामध्ये आपली पृथ्वी चिलटा एवढी पण नाहीये. असं म्हटलंय त्यांनी. चिलटा एवढी पण पृथ्वी नाहीये. म्हणजे पृथ्वी चिलटा एवढी म्हणजे आपला देश केवढा, आपलं राज्य केवढं, आपलं गाव केवढं, आपलं शहर आपले पेठ केवढी, नगर आपलं काय असेल ते, आपलं घर केवढं, त्यातली आपली खोली केवढी, त्यातली आपली बॉडी केवढी, शरीर केवढं, त्यातला आपला मेंदू केवढा, आणि आपण कुठल्या विषयात अडकलेलो असतो असं वाटतं. म्हणून यात्रा करा. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार. मध्ये मध्ये यात्रेला जावं म्हणजे मनुष्य ग्राउंडला किती मोठे आहे तो माणसं, काय लोक आहेत. एक एक महापुरुष पाहिला
मी एक योगी पाहिले निरंजनानंद म्हणून, बरं नाव चुकेल माझं, गडावर आले होते. ते फक्त ताक पितात. ते विमानातनं ताक घेऊन आले होते, विमानातनं आणलं होतं आम्ही त्यांना गडावर उत्सवाला. आणि 90चे आहेत आणि ठणठणीत तब्येत, बाकी काही नाही. औरंगाबादला गेलो होतो आम्ही. एक बाई पाहिल्या अशा साधिका, त्या फक्त एक शेंगदाणा खातात, रात्री भिजवतात, सकाळी उठल्यानंतर त्याचं नाक तोडून टाकतात, त्यात पित्त असतं ना, ते ॲसिडिटी असते म्हणून. आणि एक शेंगदाणा खातात, पाणी नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. डॉक्टर चेकअप आले होते, सगळं उत्तम आहे हो, काही कमी नाही, सगळं व्यवस्थित. मी म्हटलं माझं जेवण झाल्यावर मी अर्धा किलो किंवा पावशेर तरी शेंगदाणे संपवतो, नाही का, ड्रायव्हिंग करताना वगैरे. गंमत नाही करत आहे मी. एकदा यात्रा करून आलात ना तुम्ही, असं कळतं अरे काय माणसं आहेत ही, नाही का. आता IIT वाले बाबा आलेत बघा, ते कुंभमेळा. तो म्हणला मी IIT साहेब, पण बरोबर आहे, मी त्यातलं पाहिलं, आता मला हे पाहायचंय. परवाच म्हणलो की जगाला आपल्या फक्त हास्याने वेड लावणारी हॉलिवूडमधली सुप्रसिद्ध अभिनेत्री जुलिया रॉबर्ट, हिनं हिंदू धर्म स्वीकारला. काय अधिकार आहे आपल्या हिंदू धर्माचा, केवढा तिने अभ्यास केला असेल. तुम्ही फिरून आलात की कळत. म्हणजे थोडक्यात काय, आपलं एक्सपोजर वाढून जातं, आपली विचारांची व्यवस्था वाढते. म्हणून यात्रा, समर्थ म्हणाले असे, बावळट राहू नका, खूप महान व्हा. तुमच्याजवळ पैसे आहेत आणि तुम्ही वाटेल ते करू शकता, यांनी तुम्ही मोठे होत नाही. धन्य संसार कधी होतो, तुम्ही वैचारिकदृष्ट्या सुद्धा महान झालं पाहिजे, धन्य संसार होत असे. पुढे सांगतात, नवविधा भक्ती देवाची. 9 पैकी कुठली तरी भक्ती आपण स्वीकारली पाहिजे. 9 भक्ती आहेत, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. यातली पहिली श्रवण भक्ती अनिवार्य आहे, शेवटची आत्मनिवेदन भक्ती अनिवार्य आहे, आणि मधली भक्ती आपल्या स्वभावाप्रमाणे स्वीकारायची. कदाचित श्रवणाने पण आत्मनिवेदन साधू शकतं, जसं परीक्षितीला साधलं. पण कीर्तन करा, नाम घ्या. नामभक्ती ही सोपी आहे. एक विशिष्ट जप ठरवावा, इतका मी जप करीनच रोज. श्रीराम जय राम जय राम ठरवा, रामकृष्ण हरी ठरवा, दिगंबरा दिगंबरा ठरवा. तो जप देवाचा ठरवा. संतांचं स्मरण करायचं आणि जप देवाचा करायचा असतो. पण संतांनी कुठला जप केला असं. म्हणून नवविधा भक्ती देवाची मुख्य कोण विचारणा. जप करताना, अनुष्ठान करताना, अमुक सगळं करताना हे विश्व कोणी निर्माण केलं बरं, याचा विचार केला गेला पाहिजे. रुटीनचा परमार्थ करू नका म्हणाले. 4 लोक पोथ्या पुराण वाचतात, तिथे जातात, परत येतात, असं नाही. आपला स्वतंत्र काही विचार झाला पाहिजे, आपली म्हणून एक स्टाईल डेव्हलप झाली पाहिजे. कोणी बरं निर्माण केलं असेल, कोण असेल बरं तो? ज्यानं लाईटचा शोध लावला तो एडिसन होता ना. तो एकदा बायबल वाचत होता रेल्वेत. त्याच्या समोर कोणीतरी एक शिक्षक बसले होते, प्रोफेसर होते, ते नास्तिक होते. एक 10 मिनिटात थांबतोय बरं, म्हणजे मी सांगितलं तुम्हाला, त्यांचं नाही. तर ते नास्तिक होते. त्यांना वाटायचं तरुणांनी अभ्यास केला पाहिजे, कर्म केलं पाहिजे, कष्ट केले पाहिजे. ते बायबल आणि अमकीन कुराण वगैरे असलं काय काय भावळटपण आहे, नाही का. परवा ते काका म्हणले ना की मला नाही हे नमस्कार फिमस्कार आवडत. आठवत असेल तुम्हाला, आपल्या घरी आले होते. म्हणजे समर्थ म्हणतात नमस्कार केला पाहिजे, ज्ञानोबा म्हणतात नमस्कार केला पाहिजे, आणि ते म्हणतात म्हणजे ज्ञानोबांपेक्षा शहाणे झाले की नाही ते. जरा स्पष्ट बोलतो, ते नाही आहेत म्हणून. केव्हा तरी कमीपणा घ्यायला शिकावं. मला ज्ञानोबांपेक्षा कमी कळतं, मला समर्थांपेक्षा, गोंदवलेकर महाराजांपेक्षा कमी कळतं, हे स्वीकारायला शिकावं तर कल्याण होतं, एवढंच सांगतो. थोडं कठोर बोलतोय मी. हे असा होता तो प्रोफेसर. वी डू नॉट बिलीव्ह इन गॉड असा. आणि त्यांनी त्या समोरच्या माणसाकडे पाहिलं. मी सांगितलंय आपल्याला नाव एडिसन, त्याला माहित नव्हता हा कोण. हे अरे पोरा, 50चा होता तो. हे काय तू वाचतोयस बायबल, उपयोग आहे कायचा, फेकून देते. तुमच्यासारख्या मुलांनी व्यायाम केला पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे. कोण तू, काय, मला भेट, माझं कार्ड घे, मी हेच ब्रेन वॉशिंग करतो लोकांचं. आणि मग त्यांनी ते दिलं. आणि मग त्यांनी तुझं काही कार्ड असलं तर त्यांनी पण आपलं कार्ड दिलं. गडबड आली, त्याचं स्टेशन आल्यावर तो रेल्वेतनं उतरून गेला. तो जो प्रोफेसर होता ना, घरी गेला. पॅन्ट धुवायला टाकताना त्यानं कार्ड काढलं, मिस्टर एडिसन. बापरे, त्याचे सिद्धांत मी शिकवतो.
चुकतो, पण तरी माझा मुद्दा बरोबरच आहे. कशाला बायबल वाचायचं? त्यापेक्षा व्यायाम करा, कामं करा. तो करतोच आहे, पण हे कशाला बायबल वाचायचं? योग्य त्यावेळेला त्यानं विचार केला. पत्ता होता त्यात एडिसनचा, आणि एडिसनची मोठी लॅबोरेटरी होती. त्या लॅबोरेटरीत भेटायला गेला. त्यांनी ओळखलं, या बसा वगैरे. चर्चा सुरू झाली. किती दिवस लागले तुम्हाला हे डेव्हलप करायला? जसं मी आल्यावर विचारलं, किती दिवस लागले हे बांधायला? तसं एडिसन म्हणाला, नाही, मी आलो तेव्हा तयार होतंय. अच्छा, म्हणजे तुम्ही कोणाला ठेक्यावर काम दिलं होतं का? मी नव्हतं कोणाला काम दिलं. मग मी आलो तेव्हा सगळं तयार होतं. अच्छा, बिल्डिंग तयार घेतलीत का तुम्ही? नाही, तयार नाही घेतली मी, तयार होतीच. कुणी बांधली होती? कोणी नव्हती बांधली. टेबल आपोआप होते. हे सगळे इक्विपमेंट्स वायरी बिरी पडल्यात, हे सगळे टंगस्टनच्या अमकत, हे आपोआप होतं. त्याला कळलं की हा सरळ बोलत नाहीये. तो म्हणला, अहो एडिसन साहेब, असं काय बोलताय तुम्ही? अहो एवढी मोठी लॅबोरेटरी डेव्हलप व्हायला काही वर्ष लागली असतील ना, एकदम काय आपोआप काही निर्माण होतं का? हे क्रिएशन आहे, म्हणजे कोणीतरी क्रिएटर असेल ना. परवाच्या तुमच्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे. एवढी माझी छोटी लॅबोरेटरी बांधायला जर मला वेळ लागत हो, याबद्दल तुम्ही क्लिअर आहात, तर इतकी जग काय पृथ्वी भोवरा फिरवल्यासारखी फिरवली कोणी. एकदा ज्याला गती दिली आहे, आणि बरोबर ती 360 दिवसात 365 दिवसात जिथून निघाली तिथे येते, आणि अशी गोल फिरताना जिथून निघाली तिथे 24 तासात येते. हे कुणी केलं? मी या लॅबोरेटरीचा, त्याचं वाक्य आहे, व्हेअर इज क्रिएशन देअर मस्ट बी अ क्रिएटर. म्हणून तो शोधावा म्हणून मी बायबल वाचत होतो. मला माहिती नाही ते वाचून मिळेल की नाही, पण त्यात ते आहे काय हे शोधत होतो, म्हणून मी बायबल वाचत होतो. मला सांगायचा मुद्दा काय आहे? मुख्य कोण विचारणा. कुठल्या तरी केवळ मूर्तीची पूजा म्हणजे परमार्थ नाही आहे, ती करायलाच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला ते कळत नाही. पण ती मूर्तीची पूजा करत असताना तो जो आहे ना उभा, या मूर्ती कोणाच्या आहेत? रामाच्या आहेत. मग राम कोण? अवतार. अवतार कोणाचा? ईश्वराचा. ना ईश्वर म्हणजे ब्रह्म. या मूर्तीतून कुठं गेलो आपण? मूर्ती पूजेच्या विरुद्ध बोलत नाहीये मी, मूर्तीच्या खऱ्या उपयोगाबद्दल बोलतोय. मुख्य कोण विचारणं आपल्या घरामध्ये, याची चर्चा झाली पाहिजे हो. ह्याची चर्चा काय उपयोगाची आहे? खांदा असा करून त्यांनी काय अक्कल येणार आहे हो? फक्त पैसे उधळतोय आपण, करोडो रुपये त्यांच्यावरती उधळतोय, करोडो. आणि त्याची स्वतःची काहीच नाही आहे. वरनं उडी मारताना त्याला ते वरती लावलेलं आहे रेकॉर्डिंगच्या वेळेला, आणि कॅमेऱ्याची कमाल आहे. मला अनादर नाही आहे अभिनयाबद्दल, त्यातल्या विचाराबद्दल, पण कशाला आपण शरण जातोय? यापेक्षा आपण विवेकानंद का नाही वाचत? यापेक्षा आपण हे सगळं का नाही? आपण ही आत्ता होऊन गेलेला स्टीफन हॉकिंग्स वाचा. काय होते? खरे हिरो आहे तो. ओपनहायमर वाचा, रिचर्ड फाइनमन वाचा. आणि याचा अर्थ मुख्य कोण विचारणा. हा जेवढा मेंदू मोठा विचार करेल ना, तेवढा तो आपण वापरला असा अर्थ आहे हो. आणि समर्थांना अपेक्षा ही आहे की आपलं घर असं धन्य असावं. आपलं रांधा वाडा उष्टी काढा, खा प्या झोपा काढा, पुन्हा पुन्हा मोबाईल बघा, आणि आपलं नुसतं किलोमीटर लांब असं किती किलोमीटर जाऊन संध्याकाळपर्यंत आपण, नाही का? त्याचा काय उपयोग नाही. लोकांनी बनवलेले रील आणि रिअल दोन शब्द वापरतात ना आमचे धीरेंद्र शास्त्री. एक रील लाईफ असतं आणि एक रिअल लाईफ असतं. मला त्यात आत्ता नाही वेळ घालवायचा. माझा मुद्दा असा आहे, समर्थ सांगतात मुख्य कोण विचारणा. घरात ही चर्चा किंवा मनातल्या मनात ही चर्चा झाली पाहिजे. अध्यात्म शोधिती सर्वे. घरातले सगळे जेव्हा अध्यात्म शोधतात, खरं अध्यात्म काय आहे, वाद करत नाहीत, संतांना फॉलो करतात. अहंकार घेऊन नाही यायचा, माझंच म्हणणं खरं नाही, जे खरं आहे ते मला बघायचे, माझं म्हणणं खरं नाही आहे. धन्य संसार होतसे. शेवटचं चरण, पंचीकरण महावाक्य श्रवणे मनने सदा सत्संगे निस्संग होता धन्य संसार होतसे. पंचीकरण म्हणजे या विश्वाचं कॉम्बिनेशन काय आहे? त्रिगुण आणि पंचमहाभूत यांनी हे सगळं विश्व बनलंय. आता जसं आपण पिरियॉडिक टेबल म्हणतो ना, कशाने बनलंय हे? मेसॉन बेसॉन काय 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 म्हणता ना तुम्ही. पण मेसॉन बेसॉनचं कारण काय आहे? इलेक्ट्रॉनचं कारण काय आहे? फोटॉनचं कारण काय आहे? हे कसे बनलेत ह्याची चर्चा. महावाक्य, 4 महावाक्य, तशी पुष्कळ महावाक्य आहेत. 22 महावाक्य दिली शिवमहापुराणे, त्यातली 4 आचार्यांनी सोपं जावं अभ्यासाला म्हणून मांडली आहेत. तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्माणी प्रज्ञानम ब्रह्माशी 4 महावाक्य मांडली आहेत. त्याचा काही अर्थ आहे. तत्वमसी हे
उपदेश महावाक्य आहे. प्रज्ञानंद ब्रह्म हे बोध महावाक्य आहे, मला कळतं बरं का. अहम ब्रह्मास्मी हे घोष महावाक्य आहे, मला अनुभव महावाक्य आहे. आणि अयमात्मा ब्रह्म हे घोष महावाक्य आहे. म्हणजे काय, जाऊ द्यात, वेळ नाही तेवढा. ज्यांचा अभ्यास आहे त्यांना कळेल, किंवा ते रेकॉर्डिंग चाललंय ते आपण यूट्यूबवर टाकू, तेव्हा ह्याचा अभ्यास केला पाहिजे. पंचीकरण महावाक्य श्रवणे मनने सदा नेहमी ऐकण्यात ठेवा, याचं मनन करा. काय बरं असेल ते, त्या दिवशी ज्ञानोबा असं म्हणाले, काय बरं असेल ते मनन झालं पाहिजे. आणि सत्संगे निस्संग होता, सत्संगात राहून 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 या देहासकट सगळ्या गोष्टीचा संग, देहात आतमध्ये असून सुद्धा वेगळा स्वतःला, जसं आपल्याला गाढ झोप लागते तसं आपण देहाचा संग सोडल्यासारखंच असतं की नाही. आपण स्त्री आहोत का पुरुष आहोत कळतं का, आपण कुठल्या गावात झोपलो कळतं का, कुणाचं प्रवचन चाललंय, विषय काही चाललाय, गाढ झोपेत काही कळतं का. म्हणजे डिटॅच होतो की नाही. ही डिटॅचमेंट, ही प्रॅक्टिकल डिटॅचमेंट सत्संगामध्ये झाली पाहिजे. सत्संगे निस्संग होता धन्य संसार होत असे. तुम्ही प्रपंचही नेटका करा, विषयांचे उपभोगही समर्थपणानं घ्या, पण त्यात मर्यादा सोडू नका, मर्यादा न्यायनीतीची. चुकीचं वागू नका आणि एन्जॉय करा मस्त. आणि देखणेपणानं, अरे जियो तो ऐसे जियो जैसे सब कुछ तुम्हारा है, और मरो तो ऐसे मरो जैसे तुम्हारा कुछ भी नहीं है. जीवनातही आनंद आणि आत्ता मेलो तरी आनंद, काय बिघडलं, रेडी फॉर डिपॉर्चर, नो प्रॉब्लेम. असं समर्थपणानं जीवन जगा, असं समर्थ सांगतात. घाबरत घाबरत गोळ्या घेत कमी नाही ना होणार शुगर जास्त. घ्या ती गोळी, गोळी गोळीचं काम करेल, आपण आपलं काम करू. चिंता देहाची नाही करावी, चिंता देवाची करावी. आणि मस्त देखणा प्रपंच करून दाखव. उपभोग सुद्धा समर्थपणानं घ्यावे. तो विवेकानंदांचं वाक्य आहे, ज्याच्या भोगात ताकद नाही त्याच्या त्यागात काय ताकद असणार आहे. खायचेत ना पोहे, चांगले डेकोरेटिव्ह खा ना हो, छान पोहे घ्या. पोहे नेहमी बाऊलमध्ये द्यावेत उंच अशा, कारण असे दिले ना की ते गार होऊन जातात, ते गरम राहिले पाहिजेत. खायचेत ना व्यवस्थित, मग योग्य वेळेवर भिजवले पाहिजेत. योग्य वेळ, फार भिजवले तरी ते कचकचित होतात, आणि फार कमी भिजवले तरी करकरीत होतात. टायमिंगवर फोडणी म्हणजे काय, ते किती वाढवता येईल, मला वाढवायचं नाहीये. घालावरती कोथिंबीर, छान खोबरं घाला, लिंबाची फोड ठेवा. लिंबाची फोड चतकोर ठेवू नका, अशी आडवी ठेवा. चतकोर फोड कोणी शोधून काढली, त्याला मला शोधून काढायची इच्छा आहे. मी विनोद नाही करत आहे. देह आपल्याला परमेश्वराने दिलाय, मग त्या देहाचा उत्तम उपयोग करा ना. पण नाही आता देह नाही तर नाही. विवेकानंदांचं वाक्य आहे, ते भरपूर जेवायचं, इतकं जेवायचं हो, एकदा जेवायला बसलं की जेवत राहायचं, जेवत राहायचं, भरपूर जेवायचं. आणि नसेल तेव्हा काही नाही. कोणीतरी त्याने विचारलं, स्वामीजी किती जेवता, ते म्हणले असतं तेव्हा जेवतो, नसतं तेव्हा नाही जेवत. काय असेल हो ही फिलॉसॉफी. आणि असं देहाच्या पातळीवरती, मनाच्या पातळीवर, वाणीच्या पातळीवर सगळ्यांना न्याय देत 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 छानपणे परमार्थही करावा. आपली फुल इफिशियन्सी, सगळी कॅपॅसिटी वापरावी असं समर्थ म्हणतात. आणि मग धन्य संसार होत असे. माझा जगाला जेव्हा उपयोग होतो धन्य संसार होत असे. माझा अजिबात उपद्रव नसतो तेव्हा धन्य संसार होत असे. देवतांची होमयागाद्वारे सेवा करतो तेव्हा धन्य संसार होत असे. गोरगरिबांच्या माझा प्रपंच कामाला येतो तेव्हा धन्य संसार होत असे. समर्थपणानं मी सगळ्या गोष्टी करतो, संतर्पण करतो, यात्रा करतो तेव्हा धन्य संसार होत असे. भक्तीच्या कन्सेप्ट मला क्लिअर कळलेल्या असतात, नवविधा भक्ती देवाची, तेव्हा धन्य संसार होत असे. विश्व निर्मात्याचा विचार करत मी जगतो तेव्हा धन्य संसार होत असे. खरं अध्यात्म काय हे मी आतल्या आत शोधतो अधिकारी लोकांच्या जवळ बसून, तेव्हा धन्य संसार होत असे. पंचीकरण म्हणजे काय, महावाक्य म्हणजे काय याचा स्पष्ट माझ्या अंतःकरणामध्ये उल्लेख असतो तेव्हा धन्य संसार होत असे. सातत्यानं माझं जीवन श्रवण मननात जातं, सत्संगामध्ये जातं तेव्हा धन्य संसार होत असे. अमुक एक गोष्टीला कमी न्याय नाही द्यायचा. कोशिंबरही चांगली पाहिजे, भाजी चांगली पाहिजे, लोणचं चांगलं पाहिजे, लिंबाची फोड चांगली पाहिजे, आमटी चांगली पाहिजे, उजव्या तुझ्या पोळीचं काय नको सांगा ना तुम्हाला, सगळं चांगलं पाहिजे. मग इथेही सगळं चांगलं पाहिजे अशी. आणि एवढं सगळं करून एखाद्या परमात्म्याच्या गोड स्वरूपाला आळवावं, प्रार्थना करावी, देवा तू माझ्या जवळ सतत राहा, मध्यम द्या. मध्यमामध्ये आपल्याला यमनमध्ये एक पद म्हणायचंय, माझ्या पाठोपाठ म्हणायला तबल्याची गरज नाहीये, पण
आपण सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा. खूप छान काव्य आहे, मला हे खूप आवडतं. देवाला प्रार्थना करूया, देवा आमच्या पाठीशी सतत राहा, आमचं कल्याण कर. प्रार्थना देवा तुलाही, बोला, तू सदा जवळी राहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. दुःख जेव्हा दाटून या, भार होतो अंतरी. मी कसे विनवू तुला रे, धाव तू गरुडा परी. संकटाशी झुंजण्याला हात दे मजला दहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी राहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. स्वैर वेगे जीवनाचा धावतो रथ सारखा. संयमाचा पथही माझ्या लोचनांना पारखा. सारथी होऊन आता आवरी अपघात हा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी राहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. आस नाही मज कशाची, खंत नाही मानसी. तू नभाच्या लोचनांनी सर्व काही जाणसी. देह हा कर्मात सरुनी सफल होवो जन्म हा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी राहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा.
राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय जय रघुवीर समर्थ। आज या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या या ताडोबा मध्ये हे प्रवचन परिपूर्ण होतंय। मगाशीच माझ्या मनात आलं, माणसं इथं आउटिंगला येतात, पण या रिसॉर्टचे मालक आणि आपण सगळे इथं इनिंगला आलात, इन व्हायला, बाहेरचं बघायला नाही, आपल्या आतमधलं बघायला। आपण पुण्यवान आहात। तुम्ही कोणाला प्रवचनाला बोलावलं याचा विचार नका करू, तुम्ही अध्यात्माचा विचार करायला ज्या अर्थी बसलात त्या अर्थी परमेश्वराची आपल्यावर विशेष कृपा आहे। आपला प्रपंचही नेटका होवो आणि परमार्थही उत्तम होवो, ही आशीर्वादाची भूमिका संतांकडून तुम्हाला मिळावी असं पोस्टमन या नात्याने, फक्त निरोप्या या नात्याने आपल्यापर्यंत आणून पोहोचवतो। सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत। संतांचे, भगवंताचे आपल्याला भरभरून सगळ्यांना आशीर्वाद, डायरेक्टली इनडायरेक्टली या कार्याशी निगडीत असणारे सगळेजण, सगळ्यांनी भगवंताला प्रार्थना करूया की आमच्या पाठीशी राहा, आमचं हे ऐहिक जीवनही उत्तम असू दे, आमच्या मुलाबाळांचंही कल्याण कर, आमची मुलं परदेशात आहेत त्यांचं कल्याण कर, काही इथं आहेत त्यांचं कल्याण कर, आणि आमचंही कल्याण कर, ऐहिक पारलौकिक आणि आध्यात्मिक कल्याण कर, अशी प्रार्थना रामरायाला करूया। मी खात्रीनं सांगतो, समर्थांनी सांगितले, रामराय कधीही उपेक्षा करत नाहीत। उपेक्षा कदा रामरूपी असेना, फक्त जीवा मानवा निश्चयेतो वसेना। मला कॉन्फिडन्स नाही आहे, त्याला कॉन्फिडन्स आहे मी याचं कल्याण करीन, पण आपल्यालाच कॉन्फिडन्स नाही त्याच्याबद्दल, तेवढा टाकून दिला आपण आणि त्यात आपला कॉन्फिडन्स आणि त्यांचा कॉन्फिडन्स सिंक्रोनाइज झाला की झालं कल्याण, असं आहे। आणि ते होण्याकरता प्रवचन असतं। हे प्रवचन आपल्याला अर्पण करतो, याची सगळी पुण्याई पुराणकर कुटुंबीय, जोशी कुटुंबीय, सगळ्या अनुषंगिक लोकांना अर्पण करतो। दोन्ही उत्तम साथीदारांच्या कलेला अभिवादन करतो। पहिल्यांदाच भेटलोय, पण अतिशय शांत, त्यांची साथ सुद्धा किती गंभीर शांत आहे बघा, उगाच असं जास्त वगैरे काही नाही, व्यवस्थित जिथल्या तिथं, म्हणून त्यांच्या कलेला अभिवादन करतो। आमचा नवीनच परिचय आहे, हरहुन्नरी तरुण म्हणजे जरा, आणि केव्हा तरी पुन्हा भेटू अशी एक 16 भांडं फेकून ठेवणं म्हणतात ना, आम्ही तुमच्याकडे जेवायला येणार आहे, ते 16 भांडं फेकून ठेवतो आणि पुन्हा भेटू आपण कधी, असं म्हणतो आणि इथेच विरमतो। 2 श्लोक म्हणूया आणि थांबूया। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे। जय जय रघुवीर समर्थ। रेकॉर्डिंग वाले आणि माईक वाले तुम्हालाही धन्यवाद, खूप छान सिस्टीम लावली तुम्ही। जय श्रीराम।